आपल्याकडे म्हणजेच पॉडकास्टवाले पॉपकॉर्नमध्ये मानाचे पाहुणे आले आहेत. आणि आपल्या पहिल्या एपिसोडपासून जो एक प्रथा बनली आहे की मानाच्या पाहुण्यांना इंट्रोडक्शन करायचा मान आपण त्यांनाच देतो. नमस्कार, मी साईनाथ बबन डोंगरे, विश्वस्त श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, मानाचा चौथा गणपती. नमस्कार, मी नितीन पंडित, कोषाध्यक्ष म्हणून मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाची जबाबदारी आहे. नमस्कार, मी निलेश वकील, मी ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती याचा मी कार्याध्यक्ष म्हणून आता कार्य बघत आहे. नमस्कार दादा. नमस्कार. मला ना खूप उत्सुकता आहे, ही ओळख झाली आहे, पण तुम्ही पर्सनल लाईफमध्ये काय करता ते जरा कळलं असतं तर. म्हणजे हे थोडंसं धक्कादायक आहे नितीन दादा हे की पर्सनल आयुष्याचा विचारणं हे कदाचित पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये थोडंसं जरा हे तुम्ही गुगली टाकताय पहिल्या बॉलपासून खरं सांगायचं तर. पण मी SAP डेटा अनालिटिक्समध्ये काम करतो. मी L&T इन्फोटेकमध्ये डेटा अनालिटिक्स आर्किटेक्ट म्हणून काम करतो आणि मी गेले 20 वर्ष हे काम करतोय. आणि मी बऱ्याच वेळा टेक्नॉलॉजी फॉर NGO आणि MBAमध्ये अनालिटिक्स अँड कॉर्पोरेट डिसिजन मेकिंग हा विषय शिकवतो. तो माझ्या आवडीचा विषय हे मी करत असतो माझ्या पर्सनल आयुष्यात. नितीन दादा, खरं तर आमची ओळख म्हणजे कार्यकर्ता म्हणूनच आहे. पर्सनल माझं रेडीमेड गार्मेंटचं शॉप आहे तुळशीबागेमध्येच आणि काही डिस्ट्रीब्युटरशिप आहेत. नायका म्हणून कंपनी आहे, त्याच्यामध्ये मी डील करतो. आणि तुळशीबागेमध्ये व्यवसाय करत करत रिटेलरमध्ये एवढं आम्ही गेले की त्या तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचा पण मी अध्यक्ष आहे. आणि तुळशीबाग म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठलीही महिला आली तर ती तुळशीबागेमध्ये खरेदी केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं मेनली माझं गणेश उत्सवानंतर जर काय असेल तर ते सगळं बाजारपेठेशी निगडीत आहे, म्हणजे व्यवसायाशी निगडीत आहे, असं काम करतो. म्हणजे आमच्या ऑडियन्सपैकी कोणी जर आलं आणि सांगितलं अरे तुम्हाला पॉडकास्टवाले पॉपकॉर्न मध्ये पाहिलं होतं तर थोडंफार डिस्काउंट द्या. नक्की नक्की. आपली सोय झाली आहे, स्पॉन्सर मिळाले आपल्याला. मी गेली 20 वर्ष तुळशीबागेतच राहायलाही तुळशीबागेत आहे आणि स्वतःचा फुटवेअरचा व्यवसाय आहे लेडीज. कारण तुम्हाला माहित असेल की तुळशीबाग ही फक्त पूर्ण लेडीज मार्केट आहे, त्यामुळे आमचा व्यवसाय सगळा लेडीजशी निगडीत असतो. माझ्याकडे लेडीजचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लेडीजला चपला फार आवडतात, त्यामुळे माझं लेडीज फॅन्सी फुटवेअरचं दुकान आहे आणि मी तेच करत करत आपल्या मंडळाचं कार्य करत असतो. वा, खूपच छान सर. थोडा आता मंडळाबद्दल पण होऊन जाऊ द्या. जसं मी मगाशी सांगितलं की मी मानाचा पहिला कसबा गणपतीचा कार्याध्यक्ष आहे. आमच्या मंडळाची ओळख करून देताना मी असं सांगेल की पहिल्यांदा आम्हाला हे खूप मोठा अभिमान आहे की कदाचित भारतातलं किंवा जगातलं की जे आपले 2 आराध्य दैवत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी कसबा गणपतीची पुनर्स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठापना केली, त्याच्यामुळे ते ग्रामदैवत आणि लोकमान्य टिळकांनी दिलेला पहिला मान, अशा दोघांचा कदाचित परिस्पर्श लागलेली कदाचित एकमेव संस्था असेल ती कसबा गणपती. आता ज्यावेळेस इतिहास आपण जाणतो की 133वं वर्ष आहे कसबा गणपती मंडळाचं, की तेव्हापासून हा गणेशोत्सव अव्याहतपणे आपला चालू आहे आणि परंपरेने आणि नाविन्यतेने साजरा करणं, म्हणजे जे आपण इनोव्हेट विथ ट्रॅडिशन, की ज्या 2 कॉन्ट्राडिक्टरी टर्म आहेत पण अपोजिट व्हॅल्यूज आर ऑलवेज सप्लिमेंट टू इच अदर असं आहे. तर त्या पद्धतीने आपण हा गणेशोत्सव साजरा करतो. त्या बाबतीत पुढे बोलू, पण ऑब्व्हियसली की मानाचा पहिला कसबा गणपती की ज्याला मिरवणुकीत एक अग्रभागी आपण म्हणतो त्यांनी मिरवणुकीत सुरुवात होती, अशी माझ्या संस्थेची ओळख आहे. तो जो जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो जरा उलगडून सांगताय का? मुघलांनी की पुनवडी नाव होतं, पुनवडी जे गाव जे उद्ध्वस्त केलं होतं, त्यावेळेस मा जिजाऊ इथे आल्या, छत्रपती इथे आले होते आणि त्यावेळेस म्हणतात की मुघलांनी गाढवाचा नांगर फिरवला होता की पुनवडी उद्ध्वस्त करण्यासाठी. तर मा जिजाऊंनी हे शहर बसवलं किंवा गाव बसवलं, आता मी शहरच म्हणेल, तर हे शहर बसवलं. तर त्याच्यात एक असं म्हणतात की त्यांनी देव शोधताना ठकारांच्या वाड्यात त्यांना जो गणपती त्यांची पुनर्स्थापना केली तो कसबा गणपती. आणि त्याच्यामध्ये थोडं अनुषंगाने मी बोलले की हे शहर कसं बसलं, तर जिथे म्हणतात 12 बलुतेदार, तर आमच्या कसबा पेठेत हे 12 बलुतेदार आहेत की काही कासार लोक आहेत, काही तांबट लोक आहेत व्यवसायाने, की महाराजांची जी दूरदृष्टी आपण म्हणतो की एखादं शहर बसवायचं तर त्याची बाजारपेठ बसली पाहिजे. तर तसे काही सरदार लोक आणले, तसे कासार तांबट अशा सगळ्या लोकांनी 12 बलुतेदारांची, तुम्ही आमच्याकडे कसब्यात अजूनही आलं तर प्रत्येकाचे एक गल्ले आहे, तर हे 12 बलुतेदार बसवले. तर त्याचा हा कसबा गणपती, ही अशी सगळी महाराजांची आख्यायिका आहे. महाराजांविषयी तर आपण बोलायला खूप छोटे आहोत, पण अर्थकारण धर्मकारण हे सगळं त्यांनी बसवायला जी सुरुवात केली आणि तेव्हापासून कसबा गणपतीला असं म्हणलं जातं की जयती गजानन असं कसबा गणपतीचं नाव आहे, जे आमच्या मंदिरातल्या गणपतीला म्हणलं. अथपर्यंत जय मिळवून देणारा तो जयती गजानन. मग त्या वेळेसपासून त्यांनी म्हणतात की पुनवडी, मग पुणे हे विद्येचं माहेरघर,
की महाराजांनी जे 12 बलुतेदार बसवले, शिक्षणाला चालना दिली, विविध विद्वान लोक आणले, विविध सरदार लोक आणले, विविध व्यापारपेठ जशी बसवली, तर त्यानिमित्ताने पुणे हे विद्येचं माहेरघर. तर मला वाटतं याच्यात सगळ्यात मोठा पायाभरणी केली जाते ती छत्रपती शिवाजी महाराज आणि माझी जाऊन. आपल्या मंडळाबद्दल सर, म्हणजे टिळकांनी सुरू केलंय इथपासून पुढचं आता तुम्ही सांगा. मी सुरुवात केली. नाही, आत्ता जसं निलेशने सांगितलं ना, तर ह्या सर्व गणपती मंडळांना एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कसब्यामधनं कसबा गणपतीचं आपण म्हणू प्राणप्रतिष्ठापना केली, तसं तुळशीबागेमध्ये पेशव्यांनी एक श्रीरामाचं मंदिर बांधलं. आणि पेशवेकालीन शनिवारवाडा आणि तुळशीबाग हे अंतर त्यावेळेस म्हणजे जवळ होतं. आणि त्या काळी पेशव्यातल्या काही महिलांना खरेदीसाठी एक सुरक्षित ठिकाण करायचं होतं. आणि मग त्यांनी त्या राम मंदिराच्या भोवती सगळी ती बाजारपेठ वसवली. आणि मग त्यामध्ये ते पेशवेकालीनच्या सगळ्या राजघराण्यातल्या महिला तिथे येऊन खरेदी करत होत्या. आणि तीच बाजारपेठ आता पूर्ण झाली, फक्त आता त्याचं स्वरूप जरासं वाढले. आपण असं बघितलं ना, कुठल्या शहरामध्ये गेलो ना, तर काहीतरी कसं एक बाजारपेठाचं एक प्लॅनिंग असतं की अरे तिथं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा. तर तसं पाहायला गेलं तर तुळशीबागेमध्ये ही नैसर्गिक बाजारपेठ झालेली. म्हणजे जिओग्राफिकल बघितलं ना तुम्ही, तर त्याच्या त्या 4-5 गल्ल्या, त्याला लागून असलेली मंडई, इकडं बाबुनी चौकामध्ये फुलांचा बाजार, आणि असं करून ती बाजारपेठ नैसर्गिकरित्या तयार झाली आहे. आणि मग ती टिकवण्याचं काम गेले आम्ही 20-25 वर्ष करतोय. मग त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षितता असेल, त्यानंतर तिथं असणाऱ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं असेल, तर त्या गोष्टी आम्ही आता डेव्हलपमेंट करतोय. खरं तर तुळशीबाग मंडळाचा इतिहास म्हणजे यावर्षी खूप आनंद वाटतो की तुम्ही पॉडकास्ट घेताय आणि यावर्षी आमचं 125वं वर्ष आहे. परंतु ते ह्याला काय आहेत ना, पूर्वीच्या काळी सगळी अशी काही आपण दप्तर, कारण हा खूप आता कॉन्ट्रोवर्सीचा विषय होतो नाही का, कधी गणपती चालू झाले, काय वाद झाले, जसं आख्यायिका असतात काहीतरी आपण बोलतो. परंतु ह्याच्यामध्ये काही असं लिखित कुठं नाहीये की कशा पद्धतीने ह्या गणपतींना मान दिले गेले, किंवा कशा पद्धतीने साधारणतः आपण म्हणू शकू की ही रचना तयार करण्यात आली. ग्रामदेवता आहे, तर ह्या पद्धतीने पूर्वकाळ काय होतं, काही गोष्टी असतात ना, प्रथा परंपरा ह्या आपण फॉलो करत राहतो आणि मध्ये अनेक वर्ष त्या अनुकरण केले जातात. परंतु ह्यामध्ये मला सांगायला काय वाटतं की 1952 सालापासून तुळशीबागेने काय केलं की हा गणेशोत्सवामध्ये एक मनोरंजनात्मक रूप दिलं. म्हणजे आपण आता बघतोय की गणेशोत्सवामध्ये फार मोठी आरास केली जाते, आणि ती आरासाची सुरुवातीचं तो जो आपण म्हणतो ना, एक ट्रेंड सेटिंग केलं जातं, तर ते तुळशीबाग मंडळाला त्याचं श्रेय जातं. कारण त्यावेळेस काय करायचे, कलामहर्षी DS खटावकर सर होते आणि ते स्वतः खूप मोठे शिल्पकार होते. तर त्यांनी गणपतीची विविध रूपं साकारायची. कारण पूर्वीच्या काळी काय होतं, पुणे शहरामध्ये उत्सव मूर्ती ही दरवर्षी, जसं आता मुंबईत होतं की उत्सव मूर्ती विसर्जन केली जाते समुद्रामध्ये, तसं पुण्यामध्ये पण त्यावेळेस तशा पद्धतीने व्हायचं. मग दरवर्षी विविध गणपतीची रूपं साकारली जायची. त्यामध्ये मग नौका वहन करणारा गणपती असेल, नटराजांच्या सिच्युएशनमध्ये नृत्य करणारा गणपती असेल, अशी विविध गणपतीची मूर्ती साकारल्या जायची. आणि हे सगळं श्रेय खटावकर सरांना जातं. आणि मग त्याला धरून ते काय करायचे, नंतरच्या काळामध्ये काही पौराणिक देखावे सादर करायला सुरुवात केली. आणि मग ते कारण काय होतं, मुख्यतः आता हे सगळ्यांनाच माहिती की लोकमान्यांनी गणेशोत्सव साकार केले, पण त्याची एक स्थित्यंतर आली. म्हणजे लोकांनी एकत्र यावं, स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी ही सगळी लोक यावीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढं काय, मग काही मेळावे व्हायला लागले. मग ते म्हणजे त्याचा जे काही मोटो होता गणपतीचा, तो गणेशोत्सवाचा बदलत गेला. आणि मग त्यावेळेस काय झालं की अरे मग काहीतरी ह्यातनं मनोरंजन, मग लोकांना काहीतरी मेसेज देणं, मग आपल्या पुरातन कथा, पौराणिक धार्मिक कथांचा आधार घेऊन खटावकर सरांनी तुळशीबागेची सजावट केली. आणि मग त्याचं अनुकरण शहरात आणि महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले. अरे लोक गणपती बघायला दर्शनाला तर येतात, परंतु त्यांना जर आपण काहीतरी एखादं थीम करून त्याच्यावरती जर आपण सजावट केली तर ती लोकांना फार आवडती. आणि मग त्या पद्धतीने तुळशीबागेची वाटचाल चालू झाली. आणि आता बघताय की त्याच्यामध्ये बरेच स्थित्यंतर आले. मग गणेशोत्सव हा पहिल्या 10 दिवस पुरती मर्यादित असायचा, त्याच्यानंतर आता वर्षभर मंडळं काम करायला लागली. कारण हा उत्सवाचा आपण जर वर्गीकरण केलं ना, तर 3 टप्प्यात मला असं वाटतं करता येईल. सगळ्या लोकांना एकत्र आणणारा उत्सव, धर्माचा उत्सव आणि सामाजिक प्रबोधन करणारा उत्सव. म्हणजे ह्या उत्सवातनं आपल्याला काय मिळतं, तर ह्या 3 गोष्टी होतात. लोक एकत्र येतात
आपल्या धर्माचा उत्सव आपण साजरा करतो आणि त्याच्यातनं काहीतरी सामाजिक प्रबोधन लोकांना दिलं पाहिजे, ह्या हेतूने गणेश उत्सव मंडळ काम करतात. निलेशदा, फक्त 10 दिवस मंडळाचं काम मर्यादित नाही असं नितीनदा म्हणाले. काय करतं वर्षभर मग कसबा मंडळ किंवा मग तुळशीबाग मंडळ? तर सगळ्यांना हा प्रश्न आहे, हा खूप चांगला प्रश्न आहे खरं सांगायचं तर, की वर्षभर काय करतं मंडळ. तर मी बोलेल की बेसिकली कसबा गणपती हे 2 अजून सामाजिक आम्ही एक फोकस एरिया केलेले आहेत, की एक शिक्षण आणि रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्राम विकास या सेक्टरमध्ये आम्ही फोकस ठेवून काम करतो. म्हणजे गेले 22 वर्ष आम्ही आमच्या पूर्व भागात, ज्या भागात आम्ही राहतो पूर्व भागात, की आमचा कसबा पेठ असेल, भवानी पेठ असेल, सोमवार पेठ असेल, की जो पुण्याचा पूर्व भाग आहे, तिथे अजूनही शिक्षण, गरजू शिक्षण ही फार गरजू लोकांना शिक्षण मिळणं हे फार गरजेचं आहे. हे सगळे मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना गेले 22 वर्ष आम्ही शिष्यवृत्ती देतो. त्याला आम्ही विद्यार्थी दत्तक योजना असं म्हणतो. हे विद्यार्थी दत्तक योजनेत काय होतं, तर 11 शाळा आपल्याबरोबर यावर्षी असोसिएटेड आहेत. तर 6वीत मुख्यापक मुलगा रिफर करतो म्हणजे काय करतो, तर आम्ही हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत नाही, की जे आपण जे बोली भाषेत म्हणतो ड्रॉपआउट व्हायची जी शक्यता आहे. कारण आमच्या ज्या फोकस एरियामध्ये ॲटलिस्ट माध्यमिक शिक्षण कंप्लीट केलं तर माणसाचा रोजगार आज मिळू शकतो, अशी आमची 22 वर्षापूर्वीची धारणा होती आणि जी अजूनही खरी आहे. तर आम्ही काय करतो की या शाळेतनं प्रिन्सिपल थ्रू 6वीत एक मुलाला रिफर केलं जातं, त्या मुलाला प्रिन्सिपलने रिफर केलं जातं, त्या वर्षाचं आमचं बजेट बघितलं जातं आणि 10वीपर्यंत त्याचा खर्चाचा आम्ही तजवीज करून दिलेलं असतं. फक्त दरवर्षी एकच आहे की दरवर्षी त्यांनी प्रगती पुस्तक सबमिट करायचं, दरवर्षी मुख्यापकांनी ते रेकमेंड केलेलं पाहिजे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये काहीतरी थोडी ना थोडी इम्प्रूव्हमेंट पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आम्ही असंही करतो की त्या जवळच्या भागातल्या मंडळाच्या अध्यक्षांची एक सही त्यांनी आणली पाहिजे. म्हणजे फक्त आपल्याच एरियामधली नाही, अनेक एरियातली जी लोक आहेत. कारण काय होतं बऱ्याच वेळा की त्यांना अजून काही मदतीची गरज लागते, की जसं एखादा नितीनदादांचा जवळचा असेल तर आम्ही नितीनदादा सगळे गणपती मंडळ आमचे घरची लोक आहेत आमची. खरं सांगायचं तर की जो पहिल्यांदा तुमचा प्रश्न होता आम्ही आलो आणि आम्ही कशी बोलत होतो, तर खरं सांगायचं तर हा गैरसमज आहे की आम्ही खूप एन्जॉय करतो. म्हणजे जर मानाची मंडळ किंवा कुठली मंडळ आम्ही सगळे एकमेकांचे मित्र आहोत, तर तिथल्या त्या माणसाला कॉल करता येतं की जो पॉईंट आहे, तर या लोकांना आम्ही मदत करतो. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामविकास, की त्या मुद्द्यावर आपण नंतर येऊ की 2015 साली की ज्यावेळेस दुष्काळ झाला त्यावेळेस कसबा गणपती मंडळाने एक खंडोबाची वाडी पाथर्डीमधलं करंजी तालुक्यातलं एक गाव दत्तक घेतलं. तर ग्रामविकास, तर त्याच्या मागे अशी एक धारणा होती की जे आपण बोलतो की प्रत्येकजण उठून शहरात येतोय, तर एक विलेज डेव्हलपमेंटमध्ये एक थोडंसं एक मॉडेल आपल्याला करता येईल का, की जिथे तिथे रोजगार आपल्याला करता येईल. मग तिथल्या बचत गटांना सहाय्य करणं, तिथे आपण अनेक कामं केलेली आहेत. जसं वॉटर ATM आपण केलेलं आहे की 1 रुपयात 5 लिटर शुद्ध पाणी. मग आता पहिला लगेच भाविक प्रश्न विचारतील ते 1 रुपयाचं तुम्ही काय करता, तर 1 रुपयाचं आम्ही काही नाही करत, 1 रुपये गावच कलेक्ट करतं आणि त्या मशीनचा मेंटेनन्स होतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ते जिम बांधून देणं, की MPSC आणि UPSC जी अनेक मुलं असतात की जिथं 900 लोकसंख्येचं गाव होते, मग तिथं त्यांना फिजिकल फिटनेससाठी 5-5 किलोचे वेट्स असतील, थोडं आपण जे बेंच प्रेस म्हणतो या थोड्या बेसिक मशिनरी दिल्या, त्यांना 1000 पुस्तकं दिली तिथं हे करायची, त्यांना 1 लाख लिटर पाण्याची टाकी दिली, की जसे तुम्ही एक व्हिडिओ आहे माझ्याकडे तो शेअर करेल, की ज्या आपल्या भगिनी आहेत त्या 5-5 किलोमीटरवरनं डोक्यावरनं हांडे आणायचे आणि इथे असे थोडक्यात खड्डे पडले डोक्याला. मग ते काय केलं, 1 लाख लिटर पाण्याची टाकी तिथल्या जवळच्या एका डोंगरावर आपण बांधून दिली, श्रमदान गावकऱ्यांनी दिली आणि तिथे कॉमन नळ येतं, तिथे पाणी येतं. ते ग्रामविकास आणि आपण एज्युकेशन हे काम करतोय. आता अजून एक आपण मागच्या वर्षी विषय हातात घेतला होता की जे आपण कर्वेश्री शिक्षण संस्थेतली शिशुविहार नावाची शाळा आहे युनिव्हर्सिटीमध्ये, 60 वर्ष जुनी शाळा आहे, तिथे आपण वाचू आनंद नावाचा उपक्रम घेतला. तर आज जसं आपण बोलतो की नाऊ द इकॉनॉमी इज मुव्हिंग टू द स्किल बेस इकॉनॉमी. म्हणजे पूर्वी आपण असं बघितलं की एखाद्याने टायपिंग शिकलं की तो 30 वर्ष टायपिंग करायचा, 30 वर्ष. पण आता काय होतं, एव्हरी 6 मंथ्स आय हॅव टू अपडेट माय स्किल्स. म्हणजे जसे आपले ते साऊंडचे दादा असतील की त्यांना नवीन सॉफ्टवेअर येणार आहे, की मी IT मध्ये काम करतो, वर्षात मला नवीन सॉफ्टवेअर येणार आहे. याच्यासाठी आपण काय, तर स्किल बेससाठी काय लागणार आहे, तर सेल्फ लर्निंग लागणार आहे. तर सेल्फ लर्निंग येणार कुठनं आहे, तर मी वाचलं, त्याचं वाचन मनन चिंतन हे जे आपण बोललो जातं की मी वाचलो आणि त्या विषयावर काहीतरी बोललो. मग वाचू आनंदी उपक्रम काय केला, तर सकाळ NIEची 150 सबस्क्रिप्शन आपण शाळेला घेऊन दिली 5वी 6वी 7वीला. प्रत्येक मुलाला दर शुक्रवारी फ्रेश पेपर मिळायचा त्याच्या डेस्कवर आणि तो वाचायचा. शनिवारी
आता मला वाटतं महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे आनंददायी शनिवार, की मला वाटतं शनिवारी कुठल्याही शाळेत अभ्यास होत नाही आता. अच्छा. फिजिकल या गोष्टी होतात. तुम्ही अनेक इन्स्टावर व्हिडिओ बघितले असतील, अनेक शिक्षक डान्स वगैरे घेतात. तर शनिवारी ते पेपर वाचतात, त्याच्यानंतर त्या विषयावर बोलतात आणि दर चतुर्थीला आम्ही वाचन स्पर्धेचा विनर काढतो आणि त्याला बक्षीस दिलं जातं. आमच्या वेळी नव्हता असा शनिवार. हो, खरंच आहे. मी पण मुंबईचा विद्यार्थी आहे. मागच्या वेळेस तुमचे ते बुवा रमणबागेचे होते, मी त्यांना मिस करतोय, एक अँकर. तर आमच्याकडे साई दिवस एन्जॉयमेंटचे असायचे शिक्षणाबरोबर. पण हे काम करताना सामाजिक काम या पद्धतीने आपण करतो. तर वर्षभर आम्ही वेगवेगळी कामं करत असतो, की जसं रक्तदान शिबिर आहे, पण मेनली आम्ही या 2 सोशल कामावर फोकस खूप मोठ्या प्रमाणावर करतो. यावर्षी मला आनंदाची गोष्ट सांगायची वाटते, की यावर्षी 125 विद्यार्थ्यांची फी आपण दिलेली आहे. आणि फी देताना एक फॅक्टर आहे, की कुठलीही फी हे कोणाच्या हातात जात नाही, डायरेक्ट शाळेला चेक जातं. आणि त्याला 1,000 रुपयाची त्याला वर्षभर पुरेल असं स्टेशनरीचं किट दिलं जातं फक्त. तर त्या निमित्ताने त्याला मदत होते, की कुठले म्हणजे आता हे 2015 पासून करतो, की आत्ता गव्हर्नमेंट म्हणते डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. पण ज्यावेळेस आम्ही संपदा बँकेत, जी आमच्या शेजारची आहे, तिथे आम्ही लोकांना अकाउंट ओपन करायला लावली 2014 आणि डायरेक्ट चेक द्यायचो. कारण होतं काय, की दुर्दैवाने त्यांच्या घरातल्या काही प्रॉब्लेम असतील तर ते पैसा 7 दिवसात दुसऱ्या ठिकाणी खर्च व्हायचा. मग परत त्यांनी करायचं काय, मग ते चेक आणि मग आम्ही का केलं शाळेला इन्व्हॉल्व, तर शाळेला पण कळलं पाहिजे की फी मिळते. आणि त्याच्यात आपल्या सामाजिक कामाचं असं आहे की पूर्ण मदत कोणालाही करायची नाही. म्हणजे त्या 80% साधारण मराठी मीडियमची तुम्ही फी बघितलं तर 3,000 ते 5,000 रुपयाच्या दरम्यान फी आहे. आपण साधारण 2,200 रुपये ते 2,500 रुपये शिष्यवृत्ती देतो. की 1,000 किंवा 1,500 रुपये हे जसं आपण म्हणतो की नितीन दादा आणि हे सगळे आम्ही बोलतो की मंदिराचा कळस हा एकटा माणूस कधी लावत, बरोबर, तसं प्रत्येकाने काही करताना थोडंसं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, नाहीतर मग तो हक्क वाटायला लागतो. ती मदत ना स्वतः कोण करतं, हे बाप्पातर्फेच मदत होती, पण स्वतःचा थोडेसे श्रम असले तर मदत होती. तर सामाजिक काम करताना मंडळाची ही भावना आहे की लोकसहभाग त्याच्यात असला पाहिजे, तर त्याची ती व्हॅल्यू राहते त्याची. तर अशी आम्ही सामाजिक काम करत असतो कसं. हे पैशाचं गणित कसं मॅनेज होतं दादा? आता इतक्या मुलांची फी भरायची किंवा मग गाव दत्तक घेताना ते उपक्रम राबवायचं, ह्याचं म्हणजे कसं आहे? ही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कायम सगळे मंडळ बघतो की एखादा उपक्रम करताना की सुरुवात छोट्या प्रमाणात होते, पण अनेक लोक तुमच्याबरोबर उभे राहतात. हे कळायला, हे बिंबवायला तुम्हाला वेळ लागतो, पण अनेक लोक उभे राहतात. आणि जसं आता आपण बघतोय की थोडक्यात नितीन दादा पण त्या विषयावर मला वाटतं जरा वेळाने येतील, की वर्गणी आणि हा जो विषय आहे की आज आपण जे केलेलं आहे, की आपण जे म्हणतो की त्या संस्थेला 1280 जी CSR, तर यावर्षी आम्ही 2 CSR पार्टनर घेतलेले आहेत. की आज सगळ्या मंडळांना, आज अनेक मंडळांशी आम्ही बोलतो की आज हे करण्यासाठी आपल्याला पुढे जाण्यासाठी काय करायचंय. तर आज गव्हर्नमेंटने प्रॉफिट मधला काही हिस्सा हा CSR म्हणून तुम्हाला देणं कंपल्सरी केलेलं आहे. मग याच्यातनं आम्ही काय केलं की 7-8 वर्ष आमचा पोर्टफोलिओ बिल्ड केला, की जे सामाजिक काम, मी तुम्हाला सांगतो प्रत्येक मंडळ हे वर्षभर सामाजिक काम करत असतं की कुठे. आणि सामाजिक काम म्हणजे काय, तर पटकन अपघातात पडल्यानंतर रस्त्यावरचा उतरणारा हा पहिला कुठल्याही गणपती मंडळाचा कार्यकर्ता असतो आज. कारण गणपती मंडळाचे कार्यकर्ते नितीन दादा बोलतील की आम्ही पोलिसांशी, प्रशासनाशी, एकमेकांशी बोलत असतो आणि हे आपले मित्र आहेत. हे सगळे की लोकांचा गैरसमज आहे की पोलिसांशी कसं बोलायचं. तुम्ही चांगल्या हेतूने गेला, विषय व्यवस्थित मांडला, की जे फक्त मंडळ शिकवतो की खूप अवघड परिस्थितीत विषय मांडायचा कसा, की टेम्पर हाय असतात सगळ्यांचे, त्यावेळेस विषय तुमचा मांडता आला पाहिजे. मग हे सगळं सामाजिक काम. पैसा कसा जमा होतो, तर थोडंच होतं ना. असं ऑल ऑफ अ सडन 125 मुलं झाली नाही. सुरुवात 22 वर्षापूर्वी 5 मुलांपासून झाली. आणि आम्ही खूप सिम्पल स्कीम राबवतो, अडॉप्ट अ स्टुडंट इन 3,000 रुपीज. म्हणजे काय, मी तुम्हाला म्हणलं 2,200 ते 2,500 रुपये आम्ही त्यांची फी देतो आणि 1,000 रुपयाची स्टेशनरी देतो. मग फक्त म्हणजे जसा पार्लेजीचा पॅक अजून 5 रुपयाचाच आहे, त्याची साईज कमी झाली. फी जरी वाढली तरी आम्ही काय केलं की 5,000 रुपये घेण्यापेक्षा 22 वर्षापासून अडॉप्ट अ स्टुडंट इन 3,000 रुपीज, कमीत कमी 250 ते 300 डोनर आमचे आहेत. यावर्षी आम्हाला CSR कंपनीला सांगायला लागलं की तुम्ही 30च विद्यार्थी दत्तक घेऊ शकता, कारण आमच्याकडे पैसे आलेले आहेत. तर हे थोड्या वेळाने होतं. एक सुरुवात आम्ही सगळे करत राहतो आता, की त्याच्यामुळे हे पैसा हा फॅक्टर आहे, पण तो हळूहळू उभा राहतो, असं माझं मत आहे. म्हणजे कोणी येऊन ही याच्यामध्ये सामील होऊ शकतं का? म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती जिला एखादं स्टुडंट घ्यायचं आहे, तर मी पण पुढे येऊन हे सगळं करू शकते? नक्की करू शकता, पण पुढच्या एप्रिलमध्ये. जसं मी म्हटलं, यावर्षी सगळ्यांची फी आलेली आहे आणि जसं कॅलरी एक्स्ट्रा घेऊन माणसाचं वजन वाढतं, तसं यावर्षी आता ते आमचं क्लोज झालेलं आहे. पण नक्की पुढच्या एप्रिलमध्ये आपण, मला वाटतं, सगळे आवाहन करू, कारण शिक्षण ही काळाची गरज आहे. जे नरेंद्र मोदीजी पण आपल्याला सांगतात की जसं कायम आता मी मगाशी म्हटलं, स्किल बेस इकॉनॉमी ही येणार कुठून,
ते शिक्षणात नाही येणार. प्रत्येकाने सुशिक्षित झालं पाहिजे. आणि हे पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात हे दुर्दैव आहे की जर काही कारणाने एखाद्याला ड्रॉपआउट व्हायचं असेल आज, की फक्त फी न भरल्यामुळे, आणि शैक्षणिक संस्थांची सुद्धा अपरिहार्यता असते की कुठेतरी पैसे आले पाहिजेत, फीस द्यायची. तर मला वाटतं आपण सगळे मिळून पुढच्या वर्षी 125 150 काय 200 मुलांना गणपती बाप्पाच्या कृपेने आणि आपल्या पॉडकास्टच्या याने नक्की आपण घेऊया असं मला वाटतं. नक्की. कमेंटमध्ये मी पिन लिंक टाकेन, दादा मला देतील. ह्या स्तुत्य उपक्रमाला आपण नक्की मदत करूया. मला तुम्हाला विचारायचं आहे दादा, गणपती मंडळ म्हटलं, गणपतीच्या वारे व्हायच्या आधी जी वर्गणीचं जी एक धमाल चालू असते कार्यकर्त्यांमध्ये, वर्गणीचे तुमचे काही किस्से असतील ना वर्गणी मागताना, प्लीज सांगा. नाही, वर्गणीचे काही किस्से बरेच आहेत. म्हणजे आम्ही वर्गणी त्यावेळेस काढायचो. मी 2-3 सांगतो. खरं तर ना ह्या सगळ्या गोष्टी लावून एक चांगली परंपरा आहे. म्हणजे पहिली पावती कुणापासून सुरुवात करायची ह्याला सुद्धा एक परंपरा आहे. आणि त्यांचा तो आग्रह असतो की म्हणजे खूप चांगला अनुभव आहे की ते स्वतः, अरे गणपतीचं वातावरण चालू झालं, तुम्ही कधी येत आहे वर्गणीला, मी उत्सुक आहे की पहिली पावती माझी असती दरवर्षी. आणि काय असतं माहिती का, वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं, परंतु आमचा आहे ना खूप चांगला अनुभव असतो वर्गणी. थोडंफार होतं क्लॅशेस, नाही होत नाही असं नाहीये, परंतु आमची मुख्य बाजारपेठ पडते ना, तेव्हा असं सगळ्यांना वाटतं तुळशीबागेला काय एवढी दुकानं आहेत, केवढी वर्गणी येत असेल, परंतु प्रत्येकाला माहिती असतं. आणि मग ते आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगतो ना, मग पहिली पावती ज्यावेळेस असते ना त्यावेळेस आम्ही फक्त पावती पुस्तक घेऊन जातो, त्यांच्या पुढे करतो. ते दरवर्षी तो आकडा टाकतात. काय आकडा काय असतो? आकडा काय असतो जनरली? आकडा काय असतो? नाही, जनरली असा आकडा नाहीये. आता त्यांचं कसं असतं, दरवर्षी ते वाढून वर्गणी देतात, कारण सगळ्यांना माहिती असतं खर्च वाढत चाललाय. आणि मग प्रत्येक ठिकाणी ते त्या आकड्यामध्ये एक आकडा वाढत जातो. मला सांगायचं यातनं काय आहे की त्या लोकांना सुद्धा त्या परंपरेचं महत्व वाटतं की अरे त्या दुकानाचं नाव सुद्धा गजानन हौजेरी आहे तुळशीबागेतलं. म्हणजे गणरायाच्या नावाने ते दुकान आहे. आणि त्या दुकानामध्ये जाऊन आम्ही वर्गणी पहिली पावती त्यांची. अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी पण. आम्ही आय थिंक मला वाटतं काहीतरी 90-92ला म्हणजे आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना सुद्धा ही वर्गणीसाठी आम्ही जायचो. तर त्यावेळेस काय होतं माहिती का की वर्गणीमध्ये आता मी सपोज निलेश वकिलांकडे आलो तर आता ह्यांचं नाव शोधायचं म्हणजे नाही का, कारण तुम्हाला सांगतो कुठल्या पण दुकानदारात तुम्ही गेला ना वर्गणीला तो मागची पावती किती आहे आणि मागची पावती दाखवायला लागते. आता ते पुस्तकं जे असतात ना ती बरीच पुस्तकं असायची ना. आता एवढे समजा आता 2000 पावत्या आहेत आमच्या, 2000 मध्ये नक्की तुमचे पावती नंबर आणि कसं शोधायचं. मग आमच्या त्यावेळेस लोकांनी एक मस्त सिस्टीम, अल्फाबेटिकली एक फुलस्क्रिप्टची वही होती निलेश, त्या ABCD प्रमाणे त्या इनिशियली प्रमाणे त्याचं नाव लिहायचं. आता समजा गजानन हौजेरी आहे तर जी मध्ये गजानन हौजेरी त्याचा पावती क्रमांक आणि त्याच्या पुढे आकडा लिहिलेला असायचा, पुस्तकाचा नंबर पण असेल, सगळं पावती क्रमांक पण असायचा. मग ती वही काय व्हायचं, त्या काळापासून तुमचे अकाउंट्स हे अप टू डेट तुम्ही ठेवत आलेले आहात. ठेवायलाच लागतात ना ते अकाउंट सगळे, कारण काय होतंय ट्रान्सपरन्सी तुमची. काय होतं व्यापारी माणूस, आम्ही म्हटलं ना व्यापारी माणसं आहेत त्याला लेखाजोखा पहिलं लागतं, कारण जेवढं तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवला तुळशीबागेतलाच माणूस करू शकतो. तर ते तो किस्सा वर्गणी ती बघितली ना अल्फाबेटिकली, तर त्यावेळेस आम्हाला आमचे सिनियर काय म्हणायचे, तुम्ही जा वर्गणीला. आणि मग त्यावेळेस आम्ही सगळी वर्गणी काढून आलो की मग आम्हाला थोडंसं आमिष दिलं पाहिजे. आज तुम्हाला आमच्या इथं एक श्रीकृष्ण मिसळचं खूप फेमस हॉटेल आहे आणि त्या काळी आम्हाला सांगितलं जायचं तुम्ही वर्गणी काढून आले, ते आमचे नंदू कुलकर्णी, त्यांना आप्पा म्हणायचो आम्ही, आप्पा कुलकर्णी खजिनदार होते. म्हणजे ही तुम्हाला सांगतो मी 90ची गोष्ट असेल. तुमचं साधारण वय काय असेल तेव्हा? तुमच्या एकदम 15-16 वर्षाचं. अरे त्यावेळेस तेव्हापासून. आणि निलेश दादांनी कधी सुरुवात केली मग? सुरुवात म्हटलं तर आईच्या कडेवरनं, वडिलांच्या कडेवरनं. आपण आमच्या वाड्याच्या बाहेरच तो गणपती आहे, एक 20 फुटावर गणपती होता. मग जायचं. पण जसं नितीन दादा म्हणतात की 7-8 वर्षाचा असताना असिस्टंट म्हणून पावती पुस्तकावर कॅश कलेक्ट करायला बसायचं. आणि 13व्या-14व्या वर्षापासून थोडंसं ऍक्टिव्ह, कोणाचं तरी असिस्टंट म्हणून. म्हणजे आम्ही सगळेच, नितीन दादा वगैरे हे सगळे लोक तिथे राहणारे, आम्ही कसब्यात राहणारे. म्हणजे आईच्या कडेवरनं आमच्या सगळ्यांची सुरुवात झालेली आहे थोडक्यात. म्हणतो ते बरोबर आहे, कारण वाडा संस्कृती होती ना, आणि वाडा संस्कृतीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, त्यामुळं पर्यायाने ते सगळे उत्सवात एकत्रच असायचो. त्यामुळे एकदम जसं कळायला लागल्यापासून त्या उत्सवात आम्ही एकत्रच यायचो.
पण जशी जबाबदारी म्हटलं ना थोडीफार की अरे आता वर्गणीची हे जबाबदारी करा, तशी 15 वर्षापासून त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट आणि जबाबदारीने काम करायची संधी मिळाली. मला आधी वाटलं की तुम्ही 15 म्हणाला, तुम्ही 2 वर्ष, मला दादांचं असं वाटलं मी पाण्यातनंच अर्धी म्हणायचो. तुमचं तसं काही नव्हतं ना? नाही. बरं, तुम्ही वर्गणीच्या मुद्द्याबद्दल सांगत हो, होता. आणि वर्गणीमध्ये मी मग अशी म्हटलं ना की असं अल्फाबेटिकली आमच्याकडे लिस्ट असायची आणि मग गेलो ना आम्ही, मारे ह्याची किती 11, आणि त्यावेळेस वर्गणी काय 11, 15, 21, 51 रुपये मिळाले म्हणजे आमचा आनंद गगनात मावणार. अरे 51 रुपयाची पावती म्हणजे असं खूप आम्हाला तिथं वाटायचं. आणि मग त्यावेळेस काय व्हायचं, एखादं 2 दुकानामध्ये एखादं दुकान मिस असायचं, म्हणजे त्याच्यात नसायचं. अरे मग काय लिहायला विसरलो का काय झालं, मग आमचे काही जरा सिनियर जरा आमच्यापेक्षा 2 वर्ष, अरे ह्याची वर्गणी असती, नाव लिहिलं नाहीये. आणि मग त्यातला एखादा काय करायचं, हो का, आणि हळूच त्या दुकानाचं नाव तिथे इन्सर्ट करायचं मॅन्युअलीच तिथं पेन, आणि मग ते हे करायचं. आता मग अहो काका वर्गणी, अहो मागच्या वर्षीची आहे ना पावती काय, मग तो पण दुकानदार हुशार असायचा. तो म्हणायचा हे ठीक आहे, किती आहे, 11 आहे का, बरं तुम्ही मला मागच्या वर्षीची पावती शोधून आणा, हे तुम्ही लिहिले हाताने लिहिले, तर ते म्हणजे अशा मजा यायच्या. आणि मग ती पावती शोधायचं, ती पावती तर खरं प्रत्यक्षात नसायची, कारण ती पावती वर्गणीच घेतली नाही तर पावती कुठं येणार. आणि मग त्यात अहो नाही, मग मागच्या वर्षी बहुतेक राहिली असेल, आमच्याकडे 2 वर्षापूर्वीची पावती आहे असेल, हा, मग असं तो वादविवाद रंगायचा. आणि मग तो दुकानदार किंवा ते व्यावसायिक पण मग आम्हाला थोडे ते काय करायचे, आमची ताणायचे, अरे ह्या लोकांचा किती इनिशिएटिव्ह आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि मग ते असं थोडंफार चालायचं. आणि मग तो ठीक आहे 11 रुपये घेऊन जावा. आणि मग असे आम्ही वर्गणीचे गोळा करायचा प्रयत्न सगळे करायचो. प्रत्येक मंडळाचा एक वेगळा DNA, जरी आम्ही सगळे एक आहोत. कसबा गणपती मंडळ गेले अनेक वर्ष वर्गणी मागत नाही. पूर्वी लहानपणी आम्ही काही वर्ष जायचो, त्याच्यानंतर आम्ही बंद केली. पण मी जसं म्हणलं की आमच्या शाळेत वर्गणी मागवायच्या, तर एकदा बाई आमच्या मानेबाई नावाच्या होत्या, त्या म्हणल्या वर्गणी मागता का रे तुम्ही, मग कशा मागता. मग शाळेत आमच्या बाईंनी की वर्गणी कशी मागायची हे एकदा आमच्या तासात सगळे, आणि सगळे नुमवीमधले, रमणबागेमधले किंवा विविध शाळेतले हे गणपती मंडळात काम करणारे सगळे लोक, मग प्रत्येकाचं तुम्ही 2-2 मिनिटात तुमच्या मंडळाविषयी काय बोलता, कशी वर्गणी मागायची, हे आमच्या बाईंनी 4थीत शाळेत आमच्याकडनं करून घेतलं आहे. जसं मी आनंदाने म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण शिकवलं, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा शिकवलं, महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा शिकवलं, लोकमान्य टिळकांना सुद्धा. ही त्या सर्व शाळांची, आमच्या पेठेतल्या शाळांची, त्या हाडाच्या शिक्षकांची खासियत होती. तर त्यांनी आम्हाला वर्गणी पण कशी मागायची, नाही तर हे आउट ऑफ सिलेबस आहे ना, एखादी शाळा घेऊ शकते, हे शिकवलं. आणि नितीनदादांनी जसा वर्गणीचा एक किस्सा सांगितला, तसाच माझा पण एक किस्सा आहे की आमच्याकडे जसं नितीनदादा म्हणले 5 रुपये, 11 रुपये, 51 रुपये, म्हणजे अरे, आणि मोठे लोक भेद द्यायचे त्याच्यानंतर. तर एकदा मी गेलो एका आजी काकू त्या वयाच्या ह्याच्याकडे, आणि म्हणलं मागच्या वर्षीची तुमची 11 रुपयाची वर्गणी, आणि त्यांनी एक ओळखीचा माणूस पाठवला होता, आणि माझं मंडळ आहे तिथं तुला नारळ मिळेल. आणि त्या दिवशी गोंधळात त्या माणसाला मागच्या वर्षी नारळ द्यायचा राहिला. त्यांनी अर्धा तास आमची तिथे शाळा घेतली. अरे मी माझ्या यांनी सांगितलं तुम्ही वर्गणी मागायला येतात, पण आनंदाची बाब म्हणजे आमच्याकडे सगळं जे कसं प्रेम आहे, त्यांनी मला चपाती आणि आमटी पण अर्ध्या तासाने खाऊन 11 रुपये वर्गणी देऊन पाठवलं. तर हे वर्गणीचं प्रेम आहे हे. आणि जसं सांगतो की गेले अनेक वर्ष आम्ही वर्गणी मागत नाही कसबा गणपती, पण प्रत्येकाने, आमचे अध्यक्ष कायम सांगतात की बजेटमध्ये, अजूनही आमच्या पूर्व भागातली कुटुंब आहेत की ज्यांनी 5 रुपये, 11 रुपये, 21 रुपये हे त्यांच्या बजेटमध्ये, काही पेन्शनर लोक आहेत त्यांनी ते काढून ठेवलेले असतात. आणि मला वाटतं की कुठल्याही वर्गणीची किंमत किंवा किंमत म्हणण्याची व्हॅल्यू ही त्याच्या आकड्यावर नसते, ही त्याच्या भावनात. तो 1 रुपया देणारा भाविक असू दे, 101 रुपये देणारा असू दे, 1001 देणारा भाविक असू दे, पण त्याची जी भावना गणेशोत्सवात आहे ती भावना अजूनही सगळ्यांकडनं जपली जाते. म्हणजे मला वाटतं आमची सगळी मंडळं असतील, तुम्ही 11 रुपये देणारे असाल, 101 देणारे असाल, 1001 देणारे असाल, सगळ्यांना आमच्याकडनं तेवढंच प्रेम असतं की बाबा मी वर्गणीदार आहे, मग तुझं वेगळं, असं आमच्याकडे कुठेही नाही. तर आनंदाने वर्गणीचे अनेक किस्से आहेत, अनेक लोकांनी शाळा घेतलेल्या आहेत आमच्या तिथं, की आमच्याकडे जसं आज आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे, आमची सगळी लोक तिकडे आहेत की ते कसबा गणपती कलाकरंड. मग माझ्या मुलाला मागच्या वेळेस नंबर मिळालाच नाही, मग ती पार्सलिटी झाली होती का मागच्या वर्षी, अरे बोंबल्याला मी 12 वर्षाचा, मला काय कळते कोण जजन काय येते, पण तिथं 20-20 मिनिट ऐकायचं. पण त्यांचं ते प्रेम असतं की आपल्या मुलाला मंडळाच्या स्पर्धेत काहीतरी हे करावं, मग कुठल्या तरी अध्यक्षाला बोलवून आणा, मग त्यांना सांगा, मग ती त्या काकू सुद्धा नंतर काका सुद्धा म्हणायचे की अरे जाऊ दे यावर्षी भाग्य. पण जसं नितीन दादा म्हणले की आमच्या सगळ्यांचा एक विषय की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. की मला वाटतं की वर्गणी ही घरोघरी जी आहे ती का घेतली जाते, तर वर्षभराचा तुम्हाला फीडबॅक मिळतो. 11 रुपये असू दे, 21 असू दे,
पण जे आपण आजच्या भाषेत म्हणतो की सर्वेज, तो रिअल टाइम डेटा कलेक्शन आहे. की अरे ते सांगतात ना आम्हाला समजून की अरे ते मागच्या वर्षी असं नव्हतं, असं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे कानपिचकेही दिले जातात आणि प्रेमाचा घास, सत्यनारायणाचा शिराही भरवला जातो. तर गणपतीच्या आणि वर्गणीच्या खूप छान छान आठवणी आहेत. पण मला वाटतं वर्गणी मागणारा म्हणजे त्याला फीडबॅक तो पक्का तयारच होतो वर्गणी करायला. नाही, त्याच्यामध्ये म्हणजे मध्ये बोलतो मी की कन्व्हिन्स करणं काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काय करू शकता, पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं. आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. इथं विविध अंगाने काम करायला संधी मिळते. कारण आता तुम्ही कोणालाकडे गेलं की कन्व्हिन्स करायचं म्हटलं, कारण ते काय, ती आमची पहिली पायरी होती ना, की पहिलं म्हणतो तो काय नवीन पावती आहे, नाही आम्ही नाही देत. मग त्याला आपल्या मंडळाची माहिती सांगणं, मग मी कसं काम करतो, मग आम्ही काय सामाजिक काम करतो, आणि ह्या सगळ्या त्यावेळेस व्हॉट्सअपचा वगैरे काही जमाना नव्हता. त्यामुळे स्टार्टिंग फ्रॉम आम्हाला ए पासून सुरुवात करायची. कुठं मंडळ बसतं, कुठं हे करतो, त्याला सगळं माहिती असायचं. मानाचा गणपती हे सगळं, पण तो सगळं आमच्याकडनं ते वधून घ्यायचा. आणि मग त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास सगळं हे करून, जसं निलेश म्हटला, कधी वेळे प्रसंगी सगळं ऐकून घ्यायला लागायचं. आणि मग ते 11 रुपये मिळाल्याचा आनंद खूप द्विगुणित व्हायचा की अरे शेवटी आपण त्याच्याकडनं 11 रुपये आणले. आणि ही जी वर्गणी आता गोळा केली जाते, ह्याच्यातून फक्त देखावेच इथपर्यंतच तुम्ही सीमित आहात की याच्याही पलीकडे काही केलं जातं त्या वर्गणीतून? नाही, तसं नाही. ऍक्च्युली याच्यात आपल्याकडे सामाजिक उपक्रम पण खूप मोठ्या प्रमाणात होतात. तुम्हाला एक मी 2007चा किस्सा सांगतो. म्हणजे असंच आमच्या मंडळाची बैठक होती आणि बैठकीत असंच नाही काय स्पीकरवाला ठरवायचा होता. तर स्पीकरवाल्याने 2 लाख रुपये सांगितले. बरं, आपण दहीहंडी उत्सवात मला सांगा स्पीकर किती वेळ वाजवतो? मोस्टली 3 तास 4 तास. पण तो जर तर ते 2 लाख रुपये आज त्याला घालवायचे, आज आपण काय करतो 10-10, 20-20, 50-50 रुपयांनी ती गोळा करतो वर्गणी. आणि जर एक व्यक्ती येतो 4 तास स्पीकर लावायला सांगतो आणि म्हणतो की त्याचे आम्हाला 2 लाख रुपये द्या. मग असंच मंडळाच्याच बैठकीत असं ठरलं की आपण जर दहीहंडी जो उत्सव टाळून याचा जो विनाकारण होणारा खर्च टाळला आणि एखाद्या गरीब गावाला किंवा एखाद्या संस्थेला दिला तर काय होईल. सहज ठरलं. आणि आमच्या म्हणजे ह्या मोठ्यांनी जे ठरवल्यावर मुळात यांनी म्हणजे आमच्यासारखे, आता आम्ही तेव्हा एक 17-18 वर्षाची मुलं होतं सगळे, पण त्यांनी इतकं छान समजून सांगितलं ना आम्हाला की आम्हाला आमचा निर्णय 1 मिनिटात बदलावासा वाटला. आणि आम्ही म्हटलं की यावर्षीपासून आपण दहीहंडी विधायक करायची, स्पीकर वगैरे काही लावायचं नाही. मग त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा मुळशी तालुक्यातले डोंगरवाडी व कातकरवाडी अशा 2 वाड्या होत्या. त्या वाड्याला तो सर्व जे काय 2-3 लाख रुपये जमलं होतं त्या गावाला महिनाभर पुरेल एवढं सगळं अन्नधान्य घेऊन आम्ही मंडळाचे सर्व कार्यकर्ते गेलो. आणि मग त्या वर्षीपासून जे 2007 पासून जी आमची दहीहंडी बंद झाली त्या आज तगायत बंद आहे. आणि त्याचा जो येणारा खर्च आहे तो असंच आत्तापर्यंत आम्ही म्हणजे तुम्ही रायगडमधली इरसरवाडी असेल किंवा आपली माळीनगाव असेल, या म्हणजे प्रत्येक गावांमध्ये 10-12 वाड्या आहेत की आम्ही जाऊन धान्य पुरवून आलेलो आहोत. त्यामुळे मंडळाचा एक हेवा वाटतो आम्हाला की आम्ही लहान मुलांनी सुद्धा मन मारलं आणि मोठ्यांनी पण तेवढाच आदर्श ठेवून आम्हाला सांगितलं की नाही आपण काहीतरी वेगळं करायचं, की समाजाला देणे उपयोगी काहीतरी केलं तर मंडळाचं नाव नक्की निघणार आहे. याच्यामध्ये मी अजून एक ऍड करेल की नितीन दादा, आणि आता विषय बदलाचा आला म्हणून करतो, की मला असं कायम वाटतं की आम्ही सगळे आम्ही बरोबर असतो की आपला जो हिंदू धर्म आहे हा कायम योग्यतेबद्दल स्वीकारणारा धर्म आहे. आपल्याकडे जे म्हणतात वसुदैव कुटुंबकम म्हणजे सगळ्यांना सामावून घेणं आणि योग्य प्रकारे बदल करणं. आता हे कसं आम्ही म्हणतोय की बाबा मी तर काय, तुम्ही काय केलं हा असा प्रश्न येणार ना. तर 2015ला की ज्यावेळेस खूप दुष्काळ पडला होता, मला वाटतं देवेंद्रजींची पहिली टर्म होती का आठवते, कारण देवेंद्रजी पण त्यावेळेस इतका दुष्काळ होता की पाऊस खूप डिले झाला होता आणि गणपती उत्सव म्हणजे पाऊस सगळ्या गोष्टी चालू होतात. तर त्यावेळेस आमच्या सर्वांचा असा विषय झाला की यावर्षी आपण काय करायचं. म्हणजे काळानुरूप बदल मी का म्हणतो तर कसबा गणपतीची मूर्ती शाडूची आहे, म्हणजे ती पाण्यात विसर्जित होती. पण तुम्हाला हे माहिती असेल की या गणपती मूर्तींचं, हजारो मूर्तींचं आपल्या नदीमध्ये विसर्जन होतं आणि त्याच्यासाठी एक्स्ट्रा पाणी सोडायला लागतं. हो. आणि आता म्हणतात की मी उदाहरण देतो की गणपती मंडळवाले किती सूक्ष्मपणे विचार करतात त्याचं तुम्हाला सगळ्यांना उदाहरण. मग आमचा त्यावेळेस सगळ्यांचा विषय झाला, म्हणजे आमचे अध्यक्ष, आमचे सगळे सिनियर त्यावेळेस आमचा, की अरे हे जे पाणी सोडायला लागतं, आपण आता हे बघा, आपण कोणाला सांगू शकत नाही की पाणी सोडू नका किंवा हे करा, की बदल हा स्वतःपासून घडवला पाहिजे. किंवा आपण प्रतिकात्मक म्हणण्यापेक्षा आपण काय करतो हे बोला, की म्हणतात चॅरिटी बिगिन्स एट होम नावाचा जो प्रकार आहे.
मग आम्ही काय केलं, त्या वर्षी असा निर्णय झाला आमच्या सगळ्यांचा एकत्रित बैठक घेऊन की यावर्षी गणपती हौदात विसर्जित करू. जसं आता नितीन दादांनी मला वाटतं ते सांगतील की त्यांची जी मूर्ती जी बसवतात ती की त्यांची जी मोठी मूर्ती असते पण ती विसर्जित करतात ती ही शाडूची असते. सगळ्या मानाच्या मंडळाच्या किंवा विसर्जित होणाऱ्या मूर्ती शाडूच्या असतात. पण कालानुरूपाने झालं काय की लोकसंख्या भारताची खूप वाढली ना हो 100 वर्षात, तर प्रत्येक जण शाडूची मूर्ती घेऊ शकत नाही, तेवढं करणंही अवघड आहे. तर पीओपीच्या मूर्ती नदीत विसर्जित व्हायच्या आणि त्या वाहून जाण्यासाठी पाणी सोडायला लागायचं. मग आमचा विचार झाला की हेच पाणी आत्ता वाहून जाणार कदाचित पुढे, हे हजारो शेतकऱ्यांना हे उपयोगी पडेल. आणि मग त्याच्यासाठी काय की पीओपीच्या मूर्ती ज्या नदीत विसर्जित होतात मग त्यांनी काय प्रदूषण होतं की पीओपी इट्स अ केमिकल फायनल. मग त्याच्यासाठी आमचा निर्णय झाला की गणपती हौदात विसर्जित करू. आता त्याच्यामध्ये काय झालं की गणपती हौदात विसर्जित करायचं आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे कमाल या सगळ्या सिनियर आणि जे कॉर्डिनेशन तुम्ही आल्यानंतर आमचं बघितलं की 8व्या दिवशी हा निर्णय झाला. गणपतीच्या 8व्या दिवशी निर्णय झाला की 10व्या दिवशी मूर्ती विसर्जित हौदात करायची आहे. आणि त्या वर्षीचा डेटा जे सांगतात की त्याच्या आधी फक्त 32,000 मूर्ती कॉर्पोरेशन हौदात विसर्जित करायच्या. त्यानंतर त्या 2 दिवसात आवाहन करून सगळ्यांनी, सगळ्या मानाच्या गणपती मंडळांनी, सगळ्या लोकप्रतिनिधींनी, आमचे दिवंगत बापट साहेब यांनी त्या वर्षी 2,92,000 मूर्ती त्यांच्या डेटानुसार विसर्जित झाल्या. म्हणजे गणपती जो अनेक विषय आहेत, मला वाटतं की गणपती उत्सवाची गरज काय, तर कुठल्याही गोष्टीची गरज बोलण्यापेक्षा त्याचा फरक जो आहे हा 2015 रात्री 2ला मला वाटतं देवेंद्रजींनी ट्विट आणि फेसबुक करून हा निर्णय झाल्यानंतर केलं की या सर्व निर्णयाला मी मानाच्या गणपती मंडळाच्या बरोबर आहे. त्याचा एक पॉईंट मी अजून एक सांगेल की हिंदू सनातन संस्कृतीबद्दल बोलतो की इनोव्हेट विथ ट्रॅडिशन. म्हणजे जिथे परंपरा असते तिथे नाविन्यता नसते आणि नाविन्यता असते तिथे परंपरा नसते. पण आपला उत्सव किंवा आपला धर्म असा नाही हो की गणपती येतो पालखीमध्ये, कार्यकर्ते खांद्यावर पालखी घेतात पण विसर्जित होतो हौदात. इनोव्हेट विथ ट्रेडिशन. आपला धर्म हा कायम बदलत जाणार आहे. पीओपीच्या मूर्ती आल्यानंतर काय करावं याची सगळ्यांची चर्चा झाली आणि मगाशी नितीन दादांनी मला आठवण करून दिली की कलकत्त्यापर्यंत ही चळवळ गेलेली आहे. आज गणेशोत्सव फक्त पुणे महाराष्ट्राचा नाहीये. माझ्या अनेक नॉर्थ इंडियन मित्र, साऊथ इंडियन मित्र, म्हणजे कित्येक इतर धर्मीय मित्र सुद्धा गणपती बसवतात, गणपतीच्या दर्शनाला येतात. तर जसं नितीन दादा आणि आम्ही सगळे एकत्र असतो की आज हे जे बदलाचं वारं जे आपण म्हणतो की हे कायम त्या पद्धतीने की गणपती हौदात विसर्जित होणं हा खूप मोठा निर्णय. आणि धर्माच्या रिलेटेड म्हणजे आम्ही, मला वाटतं श्री रविशंकरजी यांच्याशी त्या विषयात रात्री चर्चा केली. एक असं सांगत होतं की वाहत्या पाण्यात विसर्जित करा पण स्वच्छ त्यावेळेस नदीचं पाणीच चांगलं नाही हो, पाण्यात विसर्जित करा हे आहे. आणि ते पाणीही आम्ही नंतर एका बागेत एका झाडाला त्याची हे दिलेली असते. त्याच्यामुळे आम्ही इनोव्हेटिव्ह ट्रेडिशन केलं. त्यालाही काही विरोध होता धर्माचा, म्हणजे विरोध म्हणण्यापेक्षा त्यांचा काही व्ह्यूज होते. त्या पत्रकार परिषदेत ते सर्व व्ह्यूज आम्ही मानाच्या मंडळाने. आणि हे बघा कुठलाही नवीन बदल येणार तर जसं परवा देवेंद्रजींनी सांगितलं की पुणेकर म्हणजे चर्चा आलीच आणि चर्चाही आलीच पाहिजे. पुणेकर हे बुद्धिवंत आहे, वादविवाद आले. पण त्या पत्रकार परिषदेत सर्व मानाच्या मंडळांनी की ज्यांचा विरोध होता आपल्या दरम्यानल्या लोकांचा काही आणि त्यांचे व्ह्यूज बदल असतील कारण ते त्या पण ते बदल पटवून दिले की आज या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. मग तो विषय पटला. म्हणजे कायम परत मी त्या पॉइंटला येतो की गणपती उत्सवाची गरज काय, तर ही सामाजिक चळवळ, ही वैचारिक चळवळ. म्हणजे आमचे बापटसाहेब काय म्हणायचे की काठीची भीती कधीपर्यंत पहिली काठी बसत नाही तोपर्यंत. म्हणजे ज्या गोष्टी ज्या प्रेमाने सांगितल्यावर होऊ शकतात ना, शाळेत आवडत्या बाई समजावून सांगतात ना, मग 10 पैकी 8 मुलं ऐकतात, 2च मुलांना फटके द्यायला लागतात. मग हे मला वाटतं गणेशोत्सवाचं एक खूप मोठं हे आहे की हे प्रशासन अनेक वर्ष सांगते ना, प्रशासन अनेक वर्ष सांगते पण. आणि मग त्या वर्षी मला वाटतं आपण सगळ्यांनी पीओपीच्या ते मूर्ती घरी विसर्जित करण्यासाठी मग केमिकल्स उपलब्ध करून दिली. 8व्या दिवशी डिक्लेअर होऊन प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता आज 1000 किलो ते केमिकल आम्ही ठेवले तिथे वाटप केले. तर हे गणेशोत्सवाचा जे बदल हा जो विषय म्हणजे विषय थोडासा बदलला आपला, पण त्या विषयात मी भूमिका मांडेल त्याबद्दल. एक प्रश्न होता, आपण परंपरा हे सगळं आता आपण बोलतच आहोत, तर मंडळाचा अध्यक्ष म्हणा किंवा मंडळाचे कार्यकर्ते हे तुम्ही कसे चूज करतात. म्हणजे ऑफकोर्स आता जे काही आपले कॉन्व्हर्सेशन झाले त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की सगळे नॉलेजफुल आहेत आणि सगळे व्यवस्थित, सगळ्यांना सगळं माहिती आहे,
एज्युकेटेड आहेत म्हणून हे सगळे निर्णय घेऊ शकता. पण ह्याच्यात पण काही तुमच्या परंपरा आहेत का, सिलेक्शनमध्ये म्हणा किंवा कमिटीवरती कसे येता तुम्ही? परंपरा अशा नाही आहेत, पण परंतु काय होतं की सर्वसाधारणतः आमच्या सभासदांमधनं एक कार्यकारी मंडळ हे केलं जातं, म्हणजे थोडक्यात विश्वस्त मंडळांची निवड होती. आणि त्याच्यामध्ये क्रायटेरिया काही नाही आहे. जो गणपती बाप्पाला संस्थेला वेळ देऊ शकतो, जो काही इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन पुढे जाऊ शकतो, फंडिंगचं मॅनेजमेंट करू शकतो, आणि मग ह्या पद्धतीने एक क्रायटेरिया आम्ही असं डिसाईड करतो. तर काय होतं माहिती का, हा एक व्यवस्थेचा भाग असतो. म्हणजे कोणीतरी अध्यक्ष व्हावं, कोणीतरी सेक्रेटरी व्हावं, कुणीतरी कोषाध्यक्ष व्हावं. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये एकच मुख्यत्व काय असतं की संपूर्ण अध्यक्ष काय असतं माहिती का, ह्या सर्व कामकाजांवरती एक कंट्रोलिंग ठेवणार. आणि तो करतो का नाही तो योग बाकी ज्यांनी ते सेक्रेटरीने त्याचं सगळं सेक्रेटरी रिपोर्ट तयार करणं, आता कोषाध्यक्ष किंवा खजिनदार म्हणून त्यांनी त्याचे सगळे बॅलन्स शीटच्या नॉर्म्स करणं, असं ही सगळी कामाची विभाग आहे. आणि मग तो प्रत्येकजण त्या फेसमधनं जातो. आणि मग ते आता मी पहिले कसं स्टार्टिंग फॉर्म वर्गणी प्रमुख, कार्यकर्ता, मग जाहिरात प्रमुख, मग त्याच्यानंतर आपलं दुसरं डेझिग्नेशन उत्सव प्रमुख, मग उत्सवाचं नियोजन, मग त्याच्यानंतर काही जबाबदारी, मग कोषाध्यक्ष, मग उपाध्यक्ष, मग अध्यक्ष, अशी ती सगळी आमची स्टेप्स असते. आणि ह्याच्यामध्ये ना खरं सांगायला आनंद वाटतो, म्हणजे खास करून आमच्या मंडळामध्ये पदासाठी आत्तापर्यंत कुठेही असं वादविवाद होत नाही की काही नाही रे तू सर्वानुमत एक निर्णय घेतला जातो, अरे ते अध्यक्षपद. कारण काय माहिती का, अध्यक्षपद आहे ना, मला असं वाटतं ती काटेरी खुर्ची आहे की ती दिसताना खूप छान वाटते, अरे बसलेत, पण खालनं ते काटे टोचत असतात. कारण जबाबदारी आहे ना फार मोठी असते. आणि शेवटी काय हो, आता श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट ही एक आयडेंटिटी आहे, पण रिप्रेझेंट कोण करतं, तर अध्यक्ष करतो. कारण त्या उत्सवाची संपूर्ण जबाबदारी ही त्या अध्यक्षाची असते. उद्या काही डिसिजन घ्यायचं आलं, मग तो चांगला असतो, वाईट असतो, काय असतो, त्याचे जसं तुम्हाला ॲप्रिशिएशन केलं जातं तसं तुम्हाला टीकेला पण समोर जावं लागतं ना. मग ह्या गोष्टी असतात. मग ते एक आम्हाला लहानपणी म्हटलं जायचं की अरे कार्यकर्ता म्हणजे लष्कराच्या भाकरी वाजण्यासारखं आहे. आणि हे कायम असं झालं. पण त्या लष्कराच्या जरी असल्या ना भाकरी वाजणं, तरी त्याचे चटके बसत नाही, तो अनुभव मिळतो. असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की त्या अनुभवातनं काय होतं, पर्सनल लाईफमध्ये ना खूप मोठा फरक पडतो. कसं म्हणजे मी ते मगाशी उदाहरण देणं, कन्व्हिन्सिंग पॉवर एवढी. आणि मॅनेजमेंट स्कूल हे काय होतं माहिती का, आज आपण प्रोफेशन बघतो, निलेशने आता मागे सांगितलं, आता कॉर्पोरेट युग आले, आता उत्सव कमी आणि इव्हेंटकडे जायला लागले, सगळं हायर करा, हे करा, तसं नाहीये. आज आम्ही कार्यकर्ते ठरवतो. आणि त्याच्यामध्ये काय होतंय, ह्याच्यामध्ये अचानक काहीतरी गोष्टी, आता मी प्रमुख पाहुणे म्हणून एकाला सांगितलं, अरे जस्ट एक कार्यक्रम आहे आणि ते प्रमुख पाहुणे येणार सगळं आमचं, आणि ऐनवेळी सकाळी फोन येतो, अरे मला जरा प्रॉब्लेम आलाय, मी तिकडे चाललो, मी येऊ शकत नाही, आता करायचं काय. मग अशा वेळी डोकं चालतं, अरे हा नाही तर तो, मग त्याला कन्व्हिन्स करा. म्हणजे हे जे चालतं ना, जे आपल्या रिअल लाईफमध्येच घडतं. असं एखादी गोष्ट आपण प्लॅन करतो आणि अचानक जे काही प्लॅन न केलेलं ते समोर येतं, मग त्याला समोर कसं तोंड दिलं पाहिजे ते शिकायला इथनं मिळतं आपल्याला. आणि मग ती तयारी होती. आणि तुमची मानसिक तयारी जेव्हा अशा गोष्टीची होती ना, त्यावेळेस आपल्याला त्या रिअल लाईफमध्ये त्याचा खूप मोठा फरक पडतो. कारण मी ते ॲडव्हान्टेज करतोय. मी आज तुमच्याशी एवढं चांगलं बोलतोय, म्हणजे असं मला वाटतं, तुम्हाला माहिती नाही मी चांगलं बोलतोय, पण असं मला वाटतं. पण हे का बोलू शकलो, कारण ही अनाउन्समेंट जी आहे ना, सुरुवात आमच्या इथे गर्दी आहे ना, तुळशीबाग म्हटलं की गर्दी असते. म्हणजे गणेशोत्सव असो नाही तर 12 महिने असो. आणि मग त्या गर्दीचं नियंत्रण करायची जबाबदारी आमच्याकडे असायची. म्हणजे आम्ही ती घ्यायचो, चला गर्दीतनं पुढे पुढे सरकत जावा, ही आमची पहिली अनाउन्समेंट. म्हणजे माईकवरती काय बोलायचं ना, भीती मारायची कशी, तर ती थोडक्यात. आणि सगळ्यात सोपं काम काय, तर आभार प्रदर्शन. म्हणजे सुरुवात कुठनं होती, कार्यक्रमाचा नियोजन, अरे प्रास्ताविक कोण करणार. आता हे कसं प्रास्ताविक म्हणजे काय, तुमच्या मंडळाची सगळी माहिती त्या लोकांना सांगणं आणि हा कार्यक्रम कशासाठी घेतलाय हे अधोरेखित करणं, बरोबर आहे. आणि मग हे सगळं अरे आभार प्रदर्शन म्हणजे काय नाही, आलेल्या उपस्थितांचं मनपूर्वक आभार, संपलं, टेन्शनच नाही जास्त, काय करायला नको. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, ती माईकवरची भीती जी असते ना, ती त्यातनं आपली कमी होती. आणि मग ते फ्लुएंटली येते. आणि मग अरे वा छान बोलतोच बरं का, मग ती 4 वाक्य पाठांतर करून 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 नाही का करायचे. आणि मग अशा प्रोसेसमध्ये आलो ना की मग आपल्याला ऑटोमॅटिकली सुचतं. आणि आम्ही जे आता कार्यकर्ते आहेत ना, ह्याच्यामध्ये कुठलंच असं तुम्ही म्हटलं ना, कुठलेही काही अगोदर स्क्रिप्ट नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. कारण काय आहे ना, तो गणेशोत्सव आम्ही जगलोय. म्हणजे हे सगळं आमच्या इथनंच येणार, कुठलंही तुम्ही बोला आमच्याशी. आणि ह्याला कसं आहे की ह्याला सगळेजण आम्ही एकमेकांना ओळखतो आणि सगळं कार्य सगळ्यांना माहिती आहे. फक्त तुमच्या माध्यमातून अजून आम्ही चांगल्या लोकांसमोर जातोय.
त्यामुळं गणेशोत्सवामधनं हे शिकायला मिळालं की अरे हे सगळं इनबिल्ट येतं आणि हा गणेशोत्सव आम्ही गेले 30 वर्ष हा जगतोय, त्याच्यामध्ये काम करतोय. आणि मग ह्या गोष्टी सगळ्या अशा मग मॅनेजमेंट स्कूल मी का म्हटलं असं, कारण थोडंसं आपलं विषयांतर होईल, पण एखादा किस्सा सांगतो जाहिराती संदर्भातलं. जसं मगाशी सांगितलं, पूर्वीच्या काळी आहे ना जाहिरातीचं 2001ला एवढं जाहिरातीचं युग नव्हतं. म्हणजे असं ॲडव्हर्टाइजमेंट गणेशोत्सवादी करायचे असं नव्हतं. त्यावेळेस आम्ही सिनियरने सांगितलं अरे काहीतरी जाहिरातीचं केलं पाहिजे. तर त्यावेळेस मी आहे ना खूप आता कसं असतं तुमचं, म्हणजे मी हे रिलेटेड का करतो माहिती का, की मला एखादं प्रोडक्ट विकायचं, मला माझ्या मंडळाचं एक जाहिरात आणायची, मग जाहिरातदाराला मला कन्व्हिन्स केलं पाहिजे. मग मी माझे USP स्वतःच तयार केला. अरे आपले प्लस पॉईंट काय आहे, आमचं ह्यूज मार्केट आहे लेडीजचं, मग लेडीज प्रोडक्टसाठी आपण हे केलं पाहिजे, अप्रिशिएशन केलं पाहिजे. मग लेडीज प्रोडक्टमध्ये कोण कोण जाहिराती देतंय, म्हणजे आतापर्यंत समजा टीव्हीला ऍड बघतोय, काही रेडिओला ऍड येते, मग त्यांचं अनालिसिस करणं, मग त्यांचं काढणं, मग त्याच्यामध्ये आपल्याला कुणाचा रेफरन्स मिळेल की आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळू शकते, मग ते काढणं, मग ह्या शॉर्ट आउट करणं, ही सवय तेव्हापासून आम्हाला लागली. आणि मग मला त्याच्यामधनं एक अनुभव मिळत गेला की अरे आपण आता आपण काय करतोय, आता निलेश खूप स्टॅटिस्टिक्स मध्ये काम करतोय किंवा AI मध्ये तो काम करतोय, ते काय आहे, ते हेच आहे ना, हा सगळा डाटा गोळा करणं. मग मला, कारण काय तुम्ही कन्व्हिन्स कुणाला, त्याला जर त्याच्यामध्ये काहीतरी जर काही खूप मोठा स्कोप वाटला तरच तो माझ्या मंडळाला पैसे देणार आहे, अदरवाईज तो कशाला एक्सपेन्सेस करेल. मग त्याला ते पटवून देण्यासाठी ह्याचं पहिलं मला स्टडी होणं, कारण काय होते तुम्ही अभ्यास पूर्ण जर समोरच्याला सांगितलं तर तो 100% कन्व्हिन्स होतो, कारण त्याचं अरे ह्याला हे जे प्रोडक्ट आहे, मग आपण तुळशीबागेमध्ये कॉस्मेटिक खूप चालतं, मग त्या कॉस्मेटिकच्या कंपनी कुठली, मग ह्या कंपनीला जाऊन भेटलं पाहिजे, मग त्या कंपनीलाही सांगितलं पाहिजे की आमच्या तुळशीबागेमध्ये किती रोजचे फुटफॉल आहेत महिलांचा, आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, तुमची डायरेक्टली कस्टमरला अटॅचमेंट होऊ शकते, ते सगळं त्याच्यामधनं आलं. मी एक जाहिरात घेतली होती त्यावेळेस, कुटुंब नियोजन खूप चाललं होतं आणि केंद्र सरकारने असं एक अवेअरनेस केलं होतं की बलबीर पाशा एड्सचा होता. हो सर, बलबीर पाशा एड्ससाठी होता, पण ते त्यालाच रिलेटेड होतं असंच काही. त्यावेळेस ही कंडोमची होती जाहिरात. ओके. हा. आता तो विषय सांगायचं कारण काय की त्याला मी कन्व्हिन्स, एक नाशिक का कुठली तरी कंपनी होती त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला मी भेटलो आणि मी त्याला कन्व्हिन्स कसं केलं असेल की अहो म्हटलं आमच्या इथे येतात, आमच्या जवळच रेड लाईट एरिया आहे आणि तुम्ही जर ती ऍडव्हर्टाईज केली तर खूप, त्याच्यामधनं 2 हेतू होतं माझे. एक म्हणजे सोशल अवेअरनेस जाईल, कारण लोकांना त्यावेळेस एड्सचं प्रमाण खूप होतं प्रमाणाचं, तर त्यावेळेस त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ते तयार झाले की नाही ठीक आहे आम्ही करतो. आणि मला आनंद खूप वाटला की अरे जाहिरात आपण गणपतीला मिळवून दिली, चला आता आपले सगळे वरिष्ठ म्हणतील वा वा छान काम केलं, आणि मी आनंदाने आलो आणि म्हटलं अरे आपल्याला जाहिरातीचं झालं, अरे वा वा जाहिरात झाली का, तर कुठले भेटले प्रोडक्ट, म्हटलं अरे कंडोमची जाहिरात घेतली. मी असं बोलल्यानंतर ते उडलेत, अरे आपण उत्सव कुठला करतोय आणि तू कुठली जाहिरात आणतोय. मग मी समजून सांगितलं अहो त्यावेळेस आहे ना 2001ची वर्ग गोष्ट असेल, माझं वय वर्ष 21, म्हणजे सॉरी 25-26 वर्षाचा होतो मी त्यावेळेस. आणि त्याच्यावरनं ते म्हटले हे आपल्या गणपतीला नाही चालणार असल्या गोष्टी. तर मी समजून सांगितलं की अहो हे जर केंद्र सरकारचं हा अवेअरनेस करतोय, केंद्र सरकारच्या प्रत्येक ठिकाणी जर ती जाहिरात येते आणि ह्याच्यातनं जर एक आपण चांगला मेसेज देतोय, प्रबोधन होतंय की काय केलं पाहिजे आपण, तर ही जाहिरात काय नाही. परंतु त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ काही आमचं ह्या संदर्भामध्ये ऐकलं नाही, पण त्यांची ती चूक नव्हती, कारण त्यावेळेस कुणाची मानसिकताच नव्हती गणेशोत्सवामध्ये अशा जाहिरातींचे डिस्प्ले करायचे म्हणून. आणि मग ते जाहिरात म्हटली ही पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण असले काही उद्योग परत तू काही करू नको. आणि मग मी त्यावेळेस LICला अप्रोच झालो त्याच वर्षी. मग LICला कन्व्हिन्स केलं आणि म्हटलं थोडी कमी बजेटमध्ये पण ती LICची जाहिरात घेतली. सांगायचं तात्पर्य काय, हा थोडासा विषय की आपण काय व्ह्यूनी बघतो. आणि जसं निलेशने सांगितलं, नाही सांगायचं काय की परंपरा पण टिकली पाहिजे, परंतु त्याच्यातनं आधुनिकतेचा मेसेज पण गेला पाहिजे. आणि ह्या विषयातनं हा विषय आला. म्हणजे आमच्या इथं कसे होते, सिनियर पण आहेत, म्हणजे ते परंपरावादी आहेत, परंतु त्यांना सुद्धा आपल्याला कसं कन्वर्ट केलं पाहिजे की अरे थोडासा आता काळ बदलतोय, आपण ह्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. मला एक विचारायचं आहे, तो खोडरबर कुठे आहे? मी आल्यावरती आपण सुरू करायच्या आधी आपण भेटलो. माझं असं झालेलं, इनफॅक्ट सुरू करायच्या आधी आम्ही पॉडकास्ट प्लॅन करतो तेव्हा आमच्या टीमचं पण झालं की यार 2 मंडळाची लोक येणार आहेत, कसं होईल, काय बोलतील. इथे आल्यानंतर अरे तू इकडे असं सुरू झालेलं आहे यांचं.
आणि नंतर आता इतकं तुमचं ऐकल्यानंतर असं झालं की जी मंडळांबद्दल जी मतं होती ते तसं काहीच नाही, हे एक वेगळंच चालू आहे. म्हणजे तो खोडरबर आमच्या समजावरती जो फिरवला ना तो कुठे आहे. बरं, मंडळावरूनच मला आता एक म्हणायचं की तुमच्या जरी नसेल पण असं हे खूप बघण्यात मिळतंय की एका चौकात एक मंडळाचा गणपती, थोडं पुढे गेलं की आणखी एक गणपती मंडळ असतं. हे थोडं अति होते असं नाही वाटत आहे का तुम्हाला, की खरंच गरज आहे का इतक्या मंडळांची घरात? माझं असं मत आहे की अनेक लोक जबाबदारी घेत असतील एखाद्या गोष्टीची, त्याला त्याची जबाबदारी घेत असतील, तर यात मला काही असं वावगं वाटत नाही ना, की आज प्रत्येकाला वाटतं की मी कुठलं तरी सामाजिक काम करावं. आणि कुठेही हे बघा, कुठल्याही सिस्टीमला एक लिमिटेशन येतात, की कुठलीही सिस्टीम इज नॉट विदाउट एनी फॉल्ट म्हणण्याचे लिमिटेशन. आज कुठल्याही मंडळाला 10-11 ट्रस्टी असतात, पण त्याला वाटतं की प्रत्येकाला वाटतं जसं माझ्या घरी गणपती असावं तसं त्या समोरच्या गल्लीतल्या वाटतं मला माझ्या गल्लीत का नसावं, शेजारच्या गल्लीत पण आहे. म्हणजे याचा दुश्वास हा चुकीचा अर्थ जसा तुम्ही खोडरबर मांडलात की आज आपण एखाद्या गोष्टीकडे की सत आणि असत हे कायम असतं, तसं नाहीये हो काही, की थोडंफार कधीतरी एखाद्याचं काहीतरी चालणार पण त्याचा खूप मोठा वावगा केला जातो थोडासा. कधीतरी आपण शेजारी आपला सख्खा भाऊ याच्याशी थोडंफार काहीतरी होतं, पण ते एवढं नाही. आणि यात काय की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात, खेळीमेळीचं वातावरण जसं आम्ही करतो. तर वेगवेगळ्या गल्लीत वेगवेगळे गणेश मंडळ असल्याने की मला वाटतं की काय याचा तोटा मी आजपर्यंत फार काही बघितला नाही. तर 100 पैकी एखाद्या गोष्टीत थोडंफार असतं, पण मी तर मला वाटतं की 99 चांगल्या गोष्टी बघेल. कुठेतरी काहीतरी होतं, पण तिथले 2 सिनियर बसतात ना, अरे जाऊ दे रे, तो विषय एखाद्या कमानी पुरता झाला. पण हे पण कॉन्ट्राव्हर्शियल मॅनेजमेंट, स्किल मॅनेजमेंट हे तिथे शिकलं जातं. कारण एक लिमिट आहे ना प्रत्येक ठिकाणी नेतृत्व व्हायला. ते 11 ट्रस्टी आहेत ना. मग आता समजा 20 लोकांना जबाबदारी घ्यायची आणि त्यांनी त्यांच्या गल्लीत, माझी इच्छा आहे की माझ्या पण दुकानासमोर गणपती असायचा. यांचं दुकान 100 फूट लांब आहे, माझं 100 फूट लांब आहे, 2 ठिकाणी गणपती कसा बसेल ना. मग त्यांनी बसवलं तर बिघडलं काय? सगळे आनंदाने काम करतायत ना. तुम्ही ऐकलंय का की गल्लीतल्या मंडळाची भांडणं झाली आहेत? वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून हे नाही, म्हणजे हा विषय खूप विचारला जातो. म्हणजे मला खूप आनंद आहे की हा विषय विचारला गेला. आम्ही खूप आनंदात काम करतो सगळे. म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलवू याला पटकन. नाही, मी म्हणजे पाहिलं मी रब्बरचा विषय काढला ह्यासाठीच की त्यांचं फ्रँकफर्टच्या फ्लाईटचं काहीतरी तुमचं चाललेलं, अरे हे एवढे ओळखतात हो. तो काय विषय होता? जर्मनीचा काय विषय? जर्मनीचा विषय म्हणजे काय की आता आपण यावर्षी 125 वर्ष आहे, तर आम्ही असं प्लॅन केलं होतं की आपण स्टार्टिंग पासून आम्ही जानेवारीपासून सुरुवात केली ह्या उत्सवाला. खरं तर 2025 जसं सुरू झालं तसं आम्ही विविध कार्यक्रमांनी त्याचं शुभारंभ पण आम्ही जानेवारीत गणेश जन्माच्या दिवशी केला. आणि मग विचार असा आला की बरेचसं ग्लोबल गणेशोत्सव परदेशी पर्यटकांना आपण इन्व्हाइट करतो, आपला उत्सव दाखवतो, परंतु त्याला लिमिटेशन्स येतात. म्हणजे इथं त्यांना बोलवणं, त्यांचं सगळं करणं, काही पर्यटन महामंडळ ते पण करतात. म्हणजे आम्ही त्यांच्याशी पण टायप आहोत की त्या लोकांना आल्यानंतर व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करणं वगैरे ह्या गोष्टी केल्या जातातच. परंतु आम्हाला असं विचार आलं की अरे आपले पण काही भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीयन आणि त्यातल्या त्यात पुण्यातली लोक बाहेर पण नोकरी व्यवसायामधनं काम करत असतात. आणि मग ते खूप गणेशोत्सव मिस करतात की अरे मी त्यावेळेस होतो गणपतीमध्ये, मग मी वादन केलं, मी उत्सवात होतो, आणि मग ते मिस करतात. मग असं आलं आपण त्यांना जर आपली गणेशोत्सव घेऊन गेलो होतो. आणि मग ती कल्पना आम्हाला पटली. आणि मग जर्मनीमध्ये फ्रँकफर्टला असंच लांगेन नमस्ते, विश्व हिंदू परिषद अशा बऱ्याचशा संस्था कार्यरत आहेत. मग त्यांच्याशी बोलणी केली की ह्या वर्षी आम्ही तिकडे येतोय, आम्ही गणपती घेऊन चाललाय. म्हणजे कसबा गणपती तर अनेक वर्ष बर्लिनला ते पाठवतातच आहे, म्हणजे आपला गणपती. परंतु ह्या वर्षी आम्ही त्याच्या पुढचं एक पाऊल काय केलं की गणपती तर आपण घेऊन जाऊच आहेत, परंतु पुण्यामध्ये जसे सांस्कृतिक महोत्सव होतात तसे सांस्कृतिक महोत्सव आपण तिकडे करूयात. म्हणजे त्या लोकांना असं वाटेल की अरे पुण्याचाच गणेश शो इथं आलाय, आम्ही त्याच्यामध्ये सगळे सहभागी होतोय. म्हणजे त्या जसं रमणबागचं पथक सुद्धा त्याचं वादन करणार आहेत, आम्ही पुण्यासारखीच आम्ही मिरवणूक काढून त्या गणपतीचं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काय, ज्या लोकमान्यांनी हा गणेशोत्सव पुण्यातनं सुरू केला ना, त्यांचे वंशज रोहित टिळक हे सुद्धा आमच्याबरोबर तिथे येत आहेत. वा. म्हणजे खरं तर पुणे आणि फ्रँकफर्ट म्हणजे खरं संस्कृतीचं देवाणघेवाण होईल. म्हणजे तिथले जे चॅन्सलर वगैरे आहेत तिथले, त्या लोकांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट केले की तुम्ही ह्या कल्चरल प्रोग्रामला या. खरंच एक चांगला मेसेज पण चांगला जातो की एक कल्चरची देवाणघेवाण होतीये आणि तिथल्या लोकांसाठी हा आम्ही गणेशोत्सव घेऊन जातोय. आणि ही आम्हाला खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. याच्यामध्ये मी थोडंसं ऍड करेल की जसं नितीन दादा आणि आत्ता पण म्हणलं की गेले 5 वर्ष बर्लिनला कसबा गणपती जातो. आपलं
बर्लिन मराठी मंडळ असेल, रमणबाग युवा मंच असेल, हे गेले 5 वर्ष तिथले कसबा गणपती बसवतो. आणि आत्ता आमचा विषय झाला, तुम्ही सांगतो की तिथं पालखी सुद्धा यांनी फोल्डेबल पालखी कसबा गणपतीसाठी केलेली आहे. ती त्यांनी व्यवस्थित इम्पोर्ट केली रमणबागाच्या एकाने, ते व्यवस्थित आले, मेजरमेंटला आले. पण ती नेणार कशी याच्यातनं, तर ती फोल्डेबल, मग ती इनोव्हेटिव्ह आयडिया लावली, लाकडाची पालखी फोल्डेबल. आणि परत खोडरबर, कमिंग बॅक टू द खोडरबर, की खूप चांगला प्रश्न आहे की आत्ताच आमचा विषय झाला आणि खूप केईमेच्या वातावरणात की अरे निलेश मग ती पालखी काय आहे, तर मी म्हणलं आता तिथे आपण झालं की फोन लावून देतो, ती पालखी तिथे अवेलेबल होत असेल बर्लिन टू फ्रँकफर्ट कोणाकडे आहे आपण लगेच बोलू. तर मी परत एकदा सर्वांना सांगेल की मानाच्या कुठल्याही मंडळात हे वादविवाद ना हे तात्पुरते असतात आणि आमच्याकडे खूप सिनियर लोक बसलेले आहेत. अजून आमच्याकडे 85-80 वर्षाचे मोठे लोक बसले की त्यांच्या शब्दाबाहेर एक वेळ वडिलांच्या शब्दाबाहेर जाता येतं पण त्यांच्या शब्दाबाहेर नाही जात आहे. हे आमच्याकडे जे बाहेर अजून रिटायर झालेले लोक आहेत ते एखादा विषय म्हणले की जसं नितीन दादांनी मगाचा तो वेगळा किस्सा सांगितला की तो मुद्दा मांडला, तो योग्य होता पण त्यांना पटला नाही. तर आमच्याकडे फायनल शब्द की पूर्वी ऋषी राजा संस्कृती एक जी म्हणली जाते की काय ऋषी राजा संस्कृती, की राज्य राजा करायचा पण ऋषी योग्य वेळेस यायचा आणि त्याला ते अधिकार असायचे. तसं आमच्याकडे अजूनही जुनी लोक आहेत, ते काही झालं की ते सांगतात की हे चुकलंय बरं का, ते जरा बघा, की तेवढं समजून घ्यायचं, नाहीतर ते मानवत येऊन आमचा कान धरायला तयार असतात. तर त्याच प्रकारे आम्ही सगळे काम करतो. आणि आत्ता आमचं जसं बोलणं झालं की बर्लिनला पालखी और नितीन दादा करू की आपलाच गणपती, तर कुठल्याही मंडळात थोडंफार होतं पण हा समज सर्व भाविकांनी मला वाटतं काढून टाकावा. की आम्ही जसे आता परत एक किस्सा सांगतो की आम्ही मॅचेस घेतले होते की 4 मानाची मंडळ आमची होती आणि मंडई आमच्याबरोबर होती आणि मी ग्राउंड बुकिंगला गेलो, विजन क्रिकेटला आम्ही सिंहगड रोडला गेलो आणि तिथे जाताना तो मला बुकिंगवाला म्हणला की मला एक सांगा निलेश दादा की इथे शेजारी पोलीस चौकी तिथे सांगून ठेवू का. आणि मला काहीच कळलं. म्हणजे का रे बाबा काय, मानाची मंडळ मॅचेस खेळणार, भांडणं मारामाऱ्या. आणि मी त्याला काही म्हणलं नाही की मी मागेच राहतो होता सिंहगड रोडला. मी म्हणलं अरे तुझ्या मालकाला सांग, ती माझी जबाबदारी. आणि तो झाल्यानंतर मला म्हणला मला माहीतच नव्हतं तुम्ही एवढे केम आहे. आमच्या मॅचेस एवढ्या भारी झाल्या की एकाने अपील केलं तर आमचा सूरज थोरात जो मंडईचा आता सूरज जो काम बघतो अण्णांचा मुलगा म्हणला अरे जास्त नको बोलू, त्याची काही चूक नाही, तो आउट नाही, त्याला परत बोलून होते. एवढ्या खेळ याच्या वातावरणात आमच्या मॅचेस होतात, आमच्या गप्पा होतात. आम्ही गेलो की नितीन दादांकडे आलं की चहा घेतला का, जेवण झालं का अध्यक्ष. तर कुठल्याही मंडळाचे पदाधिकारी कुठल्याही गल्लीत शेजारी असू दे अजिबात वाद नाहीत. थोडंफार प्रत्येकाला वाटतं आपलं व्हावं, पण हा गैरसमज हा काढून टाका. कुठल्याही मंडळाकडे आनंदाने करा काम. त्याच्यापेक्षा म्हटलं पाहिजे की कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे आता. हो वा वा छान आहे. मला एक विचारायचं होतं, खूप दिवसांपासून होतं, आता चान्स पण मिळालाय. निर्माल्यला घेऊन ना मधल्या काळात खूपदा असं बोललं गेलेलं आहे, निर्माल्यांचं कसं व्यवस्थापन होतं आणि खरंच इतके फूल इतके हार वाहणं गरजेचं आहे का, की मी आणि हे आम्ही कॉन्ट्रीब्यूट करून, जसं की तुम्ही चाललाय आता तिकडे मी तुम्हाला देतो काहीतरी, बाबा माझ्या नावाने ताट चढवा, असला प्रकार होतोच. तर असं काही नाही करू शकत का की आपण मी आणि ही कंबाईन करून हार चढवेल, जेणेकरून निर्माल्याचं जे व्यवस्थापन किंवा जी संख्या वाढते किलोने जो निघतोय ती क्वांटिटी थोडीशी कमी होईल, असं काही नाही होऊ शकेल का? मी थोडं बोलतो, नितीन दादा पण थोडं बोलतो. मी एक माझा याच्यातला अँगल असा आहे की हे खूप चांगलं आहे की आज सहकार चळवळ तर महाराष्ट्रातच रुजली ना की एकत्र येऊन करणं. पण बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाची आजच्या जगातनं वेळ ही वेगवेगळी असते. म्हणजे कदाचित ताई सकाळी 6ला दर्शनाला येतील, तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन 8ला याल ना, तर तो प्रॅक्टिकल खूप प्रॉब्लेम येतो. आणि त्याच्यामधनं दुसरी मी भावना या अँगल प्रॅक्टिकलिटीन भावना बोलेल, बाकी विषय नितीन दादा मी काही मिस करत असतील ते ऍड करतील. आणि दुसरा विषय असतो की काय असतं की आमच्याकडे मी पालखीचा विषय घेईल की पालखीला प्रत्येकाला खांदा द्यायची इच्छा असते कारण तो एक मान असतो. तसा प्रत्येकाला काहीतरी व्हायचं असतं ना आज, की ह्या सगळ्या गोष्टी भावनेवर पण चालतात ना, की भावना जिथनं नष्ट होते तिथे रोबोट चालू होतात ना. की ह्युमन, आपण किती AI म्हटलं तरी ह्युमन टच विथ टेक्नॉलॉजी म्हणतो ना, रोबो बोललो, तसं प्रत्येकाची एक भावना आहे. म्हणजे हे मान्य आहे की हे असं एक प्रॅक्टिकल अप्रोच पण महत्वाचा आहे, पण कुठेतरी माणूस जगतो भावनेवर. आज ते क्षणभर मी काहीतरी वाहिलंय याची जी भावना आहे, म्हणजे मला वाटतं की कधी कधी उत्सवात, म्हणजे उत्सव इव्हेंट जसे नितीन दादा मागाशी म्हणले की याच्यात भावना खूप महत्वाची, आणि यात भावनेत काही चूक नाही ना. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गणपती मंडळाने एक सोल्युशन काढलेलं आहे निर्माल्याचं. आज 2:30, 3, 4ला आमच्या मोठ्या पिशव्या घेऊन निर्माल्य कलशात जातात. म्हणजे आम्ही हे निर्माल्य व्यवस्थित मॅनेज करतो. त्याच्यामुळे निर्माल्याचा हा जो विषय हा खूप, म्हणजे मला वाटतं आता गेले 10, 12, 14 वर्ष हा सॉल्व्ह केलेला आहे. कुठलंही गणपती मंडळ निर्माल्य हे येणार आहे ना, हे कुठेही नदीत किंवा उघड्यावर टाकत नाही. तेवढा आपले 100-200 कार्यकर्ते असतात, रात्री 2:30-3ला चहाला जाताना गाडी काढली, आपल्या मोपेडवर टाकलं, बाबा निर्माल्याच्या इथे जाऊ नये. हा माझा भावनेचा अँगल आहे. आणि नितीन दादा मला वाटतं अजून खूप चांगला अँगल ऍड करतील याच्यामध्ये. मला वाटतं
नाही, आता खरं तर भावना आणि श्रद्धा लोकांच्या आहेच आहे. कारण प्रत्येकाला ते वाटतंच की माझ्या हातनं त्या बाप्पाला काहीतरी फूल हार आपण चढवलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय आहे ना, अर्थकारण पण दडले. कारण आपण बघतो ही फुलं जी येतात ती सगळी काय असतात, एक तिचं ड्युरेशन पिरियड फार कमी असतो. म्हणजे ती फुल आल्यानंतर ती लवकर यूज केलं तर ठीक आहे, नाहीतर ते लगेच कोंबून जातं किंवा ते सुकून जातं. आता शेतकरी जो काही त्या शेतामध्ये ती फुलं पिकवतो, आता एवढी ज्यावेळेस ती फुलं येतात, आता तुम्ही बघा गणपतीला जास्वंदीचं फुल आवडतं, दुर्वांचा हार आवडतो, त्यानंतर तुम्ही कमळाचं फुल पण आपण व्हायला जातं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पावसाळा गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी दुर्वांचं हे वाढलेले असतात. ते आता त्या दुर्वा, ते हार, ते त्यावेळेसच गणपतीला वाहिले जातात. मग त्याच्या मागं आध्यात्मिक बरोबर विज्ञानाची पण जोड आहे आणि अर्थकारण पण आहे. कारण अर्थकारण मी यासाठी म्हणतो की शेतकरी हे सगळं जेव्हा फुलं पिकवतो, फुल उत्पादन करतो, ते बाजारात येतं आणि बाजारातनं ते आमच्यासारख्या गणपती मंडळाच्या म्हणजे मंडळामध्ये ते लोक त्याच्यामध्ये वाहली जातात. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अर्थकारण काय, की आपण आता बघतोय सध्या काय चालू आहे शेतकऱ्यांच्या विषयी, त्यामुळे त्या शेतकऱ्याला तो आर्थिक सपोर्ट मिळला जातो. आणि दुसरी गोष्ट काय की आता आपण खूप प्रशासन खूप कॉशियस झालंय. जसं आता निलेशने सांगितलं की हे सगळं निर्मल्याचे आम्ही कार्यकर्ता म्हणून तर ते त्या पद्धतीने सगळं आम्ही व्यवस्थित करतो, पण प्रशासन ह्याच्यामध्ये काही प्लॅन्स पण करतात की त्या निर्मल्याचं खत कसं तयार करता येईल आणि परत ते शेतकऱ्यांना विनामूल्य कसं जाता येईल. आणि ह्या गोष्टीमध्ये ते चांगलं सक्रिय असतात. आणि ज्या गणपतींना अशी हारफुलं खूप मोठ्या प्रमाणात येतात तिथं ते प्रशासन स्वतःची व्यवस्था लावतं आणि मग ठराविक वेळेमध्ये येऊन ते सगळं निर्मल्य घेतात आणि अशा काही प्लॅन्टमध्ये जाऊन नैसर्गिक खत असेल, मी तर असं म्हणजे काही उदबत्त्या येतात ना आपल्या, उदबत्त्या एसेन्स, त्याच्यामध्ये पण त्या फुलांचा वापर केला जातो. मला एक मुद्दा अजून एक विचारायचा आहे की गेले काही दिवसांपासून होर्डिंग्सवरच्या ॲड म्हणजे गणेशोत्सव स्पेशली दिसतात. म्हणजे गणपतीपेक्षा त्यांचंच जास्त दिसतंय. कुठला तरी ब्रँड त्याची ॲडव्हर्टिजमेंट जास्त चाललेली असते. म्हणजे चौकात तो एक गेट बनलेला आहे, फ्लेक्स लागलेले आहेत, पुढे गेलं की परत तेच आहे किंवा दुसरं काहीतरी, म्हणजे तेच दिसते. गणपतीपेक्षा ब्रँडचा उत्सव सुरू झाला की काय असं वाटायला लागलंय. हे इतकं अति ॲडव्हर्टिजमेंट चालू आहे असं नाही वाटत का? म्हणजे मला तर गणपतीच दिसतात खरं सांगायचं तर, आणि गणपतीच्या बरोबरीला ॲडव्हर्टाईज दिसतात. म्हणजे हे बघा, म्हणजे मी असं तुम्हाला दोष देणार नाही किंवा तुमचा प्रश्न मला माहिती आहे की हा जनतेतनं आलेला, कधी काही जनतेतनं आलेला प्रश्न आहे. तर आपण काय बघायचं आता, ऑब्विसली की गणपती उत्सवाला लागणारा हा जो विषय, की जसं म्हणलं की आज गणपती उत्सव, की जसं दादा म्हणले की ग्लोबल गणेशोत्सव झालाय, आपला उत्सव दिमागदार व्हावा ही प्रत्येक कार्यकर्त्याची खरी मनापासून भावना असते. मग त्याच्यासाठी झालं काय, तर खरं सांगतो की आता वर्गणी हा विषय थोडा कमी झालाय. कारण बरेचसे लोक बाहेर राहायला गेलेले आहेत तेवढा, आणि आपल्या लोकांवर किती भार टाकायचा याचं सुद्धा, कारण आम्ही समाजातनं आम्ही रस्त्यावर काम करणारे लोक आहेत. मग 2002 पासून जसं यांनी सांगितलं की नवीन ॲव्हेन्यू ओपन झाले, इथे आपण म्हणतो की अरे थोडे इनोव्हेटिव्ह वेज झाले पाहिजेत. मग हे जग झालं मार्केटिंगचं आज जरा. मग मला एक प्रश्न हे खरं सांगायचं की फेसबुक आणि इन्स्टावर आम्हाला ॲड चालतात. मग गणेशोत्सवात ॲड झाली आणि ॲड पूर्वी होती, 2002 सालापासून ॲड चालू झालेली ना. फक्त काय झालं त्याच्यामध्ये की एकाच पूर्वी एक ब्रँड अनेक मंडळ घ्यायचीच. तर मला वाटतं हा मुद्दा आहे ना, की हे ऑब्विसली की लोकशाही आहे, प्रत्येकाने विषय मांडायचा आहे, पण एखादा माणूस जर गणेशोत्सवाची एखादी कंपनी जर 4-5 मंडळांना 7-8 मंडळांना देत असेल, जो उत्तम प्रकारे देत असेल, आणि सगळे उत्सव जसं नितीन दादांनी किंवा मगाशी मी विषय काढला की हे एका प्रत्येकाचा वेगळा DNA आहे, तर हा कुठेतरी गणेशोत्सवाचा भाग आहे. पण मी खरं सांगू, मला तर गणपतीच दिसतात. गणपतीच्या जोडीला ऍड दिसते, म्हणजे ऍडच्या जोडीला मला गणपती नाही दिसला, गणपतीच्या जोडीला ऍड दिसते. हे असं माझं मत आहे खरं सांगा. नितीन दादा तुम्ही तर मला तरी एलोबरेटेड उत्तर हवंय तुमच्याकडून, किंवा नितीन दादांनी दिलं तरी चालेल. तुम्ही थोडक्यात त्याचं सांगितलं की वर्गणीचा भार पण कमी करायचा आहे वगैरे वगैरे, पण मधल्या काळात खरंच खूप विचारलं गेलं होतं की अरे हेच का दिसतंय, थोडंसं शहराचं विद्रुपीकरणही चाललंय असं, म्हणजे पालिकेकडनं पण आलाच होता हा विषय. त्याच्यावरून मला वाटतं मधल्या काळात झालंही होतं, काहीतरी नोटिसेस वगैरे पण पाठवल्या होत्या. मला वाटतं की ज्याचं नितीन दादा ते जास्त कनेक्टेड असतात पालिकेने या विषयात, पण मला वाटतं ते पालिकेने ती नोटीस मागेही घेतली. आणि बऱ्याच वेळा असं होतं की प्रशासनाचा ना एखादा अधिकारी येतो आणि त्याला ते विषय माहिती नसतात. म्हणजे मी या विषयात मला सखोल माहिती नाही. बऱ्याच वेळा की आम्ही एखादी गोष्ट करतो आणि कोणीतरी नवीन ऑफिसर असतो, त्याला ती समजून सांगायला लागते. म्हणजे मी काही कोणाची बाजू घेणार नाही, पण मी परत एकदा सांगेन जे नितीन दादांनी सांगितलं, ज्याला मी साक्षीदार आहे, कारण बरेच वर्ष अध्यक्ष आणि बाकीच्या बरोबर मी ऍड बघतोय,
तर 2002 सालापासून या ॲड चालू आहेत. प्रत्येक मंडळ या छोट्या मोठ्या ॲड दिसत. कदाचित यावेळेस झालं काय असेल काही वर्षात की एकाच ब्रँडचे दिसतं त्याच्यामुळे ते नोटीस झालेलं असेल. पण एखादा व्यक्ती जर आपल्या धर्माला म्हणजे मी काही कुठल्या गोष्टीचं समर्थन किंवा ते दिसलं का तर ते कंटिन्युअस म्हणून अनेक ब्रँड म्हणजे मला वाटतं 2003 साली आमच्याकडे आमच्या खाली फणियाई मंडळाचे म्हणजे परत हा विषय असा आहे की एकमेकांना कोलॅबरेट कसं करतात. तर विजय खराडे जे आहेत ते फणियाई मंडळाचे आमच्याच गल्लीतले त्यांनी TVS फियारो मला वाटतं त्यावेळेस मला TVS फियारो आले होते ते त्या दिवशी आमच्या अध्यक्षांना म्हणले की अरे श्रीकांतजी की TVS फियारोची मला मिळाली तो आला होता तर तुम्हाला पण घ्यायची का. तर मला वाटतं आमच्या सगळ्या 12 मंडळांना TVS फियारोची ॲड होती. कदाचित त्यावेळेस कसं सोशल मीडिया नव्हतं. मला वाटतं मला 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 तुमचं नाही आठवत तुमच्याकडे बहुतेक ते त्याच्यानंतर रिलायन्सची मला वाटतं एक काळ रिलायन्सचं जीवन होतं. रिलायन्सचं कुठलं आलं होतं ते मोबाईल तर ते 40 मंडळांना होतं सगळीकडे. म्हणजे हे घडत आलेलं आहे. फक्त काय झालंय कदाचित म्हणजे जास्त त्याच्या विषयावर का बोलणार नाही कारण हा जो विषय की कदाचित फोटोमध्ये त्या सगळ्या गोष्टी घेतल्या पण हे पूर्वी घडलेलं आहे आणि प्रत्येक मंडळ हे स्वायत्त आहे त्याचा वेगळा DNA आहे. आज जरी एकत्र करत असो पण यांनी व्यवस्थित ॲडव्हर्टाईज हा पहिल्यापासून पार्ट आहे खरं सांगायचं तर हे माझं त्याच्या बाबतीत आन्सर आहे. म्हणजे सगळ्याच मंडळांमध्ये खूप गर्दी असते दर्शनाला लोक येतात. बऱ्याचदा आपण व्हिडिओज बघतो की तेवढा एकच व्हिडिओ चालवला जातो की जिथे पुजारी किंवा जे कोणी व्यवस्थापक असतात ते लोकांना बाजूला ढकलतात की चला आता बस झालं दर्शनाला आणि तेवढाच व्हिडिओ अपलोड केला जातो. ह्याच्यावर तुम्ही काय म्हणाल. नाही तेच आता निलेशने जे सांगितलं ना तिथं जी लोक दर्शनाला येतात ना ती सगळी जबाबदारी त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे त्याची भावना आणि हे आज जर का मी एकच गोष्ट मी 10 वेळा सांगतोय तर शेवटी मी माणूस आहे ना मी इरिटेट होतो ना. एक सर्कल स्टेज अशी येते ना किंवा माझा संयम ढाळतो कारण मी तुम्हाला सांगितलं ओ ताई प्लीज तुम्ही सेल्फी काढू नका बरं का तुम्ही नका ओ दादा तुम्ही काढू नका ओ तुम्ही काढू नका 1 2 3 अरे हजारो लोक तेच येतात आणि तेच करतायत. मग अशी काहीतरी सगळं माझं टेम्पर थोडंसं मग मी काहीतरी अरे तुला सांगितलं ना कळत नाही का. अहो ही ह्युमनिटी आहे हे मनुष्य आपण आहे हे जेव्हा आपण काही करतो ना तर हे रिॲक्ट होणं स्वाभाविक आहे. त्यामुळं खरं तर माझं सगळ्याच गणेश भक्तांना आव्हान आहे की तुम्ही येताना त्या तारतम्याचा विचार करा कारण हा गणपती तुमचा आहे ही सजावट तुमच्यासाठी केलेली आहे त्याचा आनंद तुम्ही घ्या. फक्त आम्ही तिथे व्यवस्थापनासाठी करतोय की तुम्हाला कुठलीही एखादं अनफॉर्च्युनेटली काही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही फक्त व्यवस्था करतोय. त्यामुळे त्याचं भान जर त्यांनी ठेवलं ना तर मला नाही वाटत की अशी आरेरावी किंवा काहीतरी होऊन जाईल. शेवटी तुम्ही त्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे की तो त्या माणूस काय जर आज 10,000 लोकांना जर मला एकच गोष्ट सांगायची असेल तर शेवटी मला पण काहीतरी लिमिटेशन असतात ना. त्यामुळे लोकांनी जर तो विचार केला ना आणि काय होतं आम्ही प्रत्येक ठिकाणी डिस्प्ले बोर्ड पण करतो पण आपल्या इथं तेच आहे ना ते फॉलो कोण करत नाही. सूचना सांगितलेल्या असतात पण ते सूचनांचा फॉलो होत नाही. मग फॉलो नाही केला तर कुणातरी ते सांगावं लागतं कारण या लाखो लोकांचा विचार आम्हाला करावा लागतो ना की एकामुळे जर ही दुर्घटना होत तर ते एकाला थोडंसं आम्हाला कडक शब्दात समज द्यावी लागते. आणि मग त्यावेळेस काय हो हाताची बोटं आपली सारखी नाहीये तर मनुष्यवृत्ती कशी सारखी असेल. मी संयमाने बोलू शकतो त्यामुळे आमचं साईनाथ नाही बोलू शकेल तुम्ही नाही बोलू शकेल असं. त्यामुळे भक्तांनी थोडं समजून घ्यावं. शेवटी हे सगळं चाललेलं असतं ना हा आज आम्ही 2-2, 3-3 महिने कुणासाठी राबतो. लोकांनी आमच्या मनात यावं आमची सजावट बघावी आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यावं हे लोकांसाठीच हा लोक उत्सव आहे ना. आम्ही फक्त निमित्त मात्र आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं सगळ्या लोकांनी त्याचं भान राखून ह्या गोष्टी केल्या पाहिजे. काय होतं बऱ्याच वेळेला आता हा सेल्फीचा जमाना बाप्पाच्या समोर आलं जात म्हणजे तो भाविक येतो बऱ्याच वेळ त्याला सेल्फीच्या नादात असतो. बरं त्याला मागचे येणारे थांबलेत किंवा खोळंबलेत याच्याशी काही घेणं नसतं त्याला बरं त्या ह्याच्यात तो पाया पडायला सुद्धा विसरतो. मग ते आम्हाला अनाउन्समेंट करून सांगावं लागतं त्याला की तुम्ही सेल्फीच्या नादात आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला किंवा पाया पडायला विसरले असतील तर कृपया पडून घ्या. ही एक अनाउन्समेंट करावी लागते. तुम्ही करता ही अनाउन्समेंट करतो. iPhone 16 वाले सेल्फी घेऊन झाली असेल काय होतं भाविक ते नकळत होतं त्यांना ते बाप्पा समोर आल्यावर त्यांना असं वाटतं की त्यांना कुठं स्नॅप टाकायचा असतो कुठं स्टेटस ठेवायचं असतं हे त्यांच्याकडनं नकळत होतं. मग तो मुद्दाम आम्हाला तो मेसेज सोडावा लागतो. खरंच म्हणजे खूप वाईट अवस्था आहे ना ही म्हणजे हा अनुभव मी सांगितला त्यासाठी की लोक कुंभमेळ्याच्या वेळेस सुद्धा फोटो घेऊन गेले होते आणि व्हिडिओ कॉलिंग मध्ये दाखवत होते बुचकळून काढलंय त्याला कुंभमेळ्याच्या त्या पाण्यामध्ये वगैरे म्हणजे लिटरली
असं होतं. इनोव्हेशन. फास्ट फॉरवर्ड मध्ये कुठे चाललोय आपण याचं पण भान लोकांनी ठेवायला नाही, पाहिजे. मी मगाशी म्हटलं ना, हा उत्सव जत्रा असते, हौशे नवसे गवशे सगळे येतात. त्याशिवाय ते होऊ शकत नाही ना. तेव्हा आपण नुसतं असं म्हटलं ना, अरे नाही, सगळे धार्मिक असं नसतं ते. हे उत्सव सगळ्यांना सामावून घेतो. हेच तर उत्सवाचं महत्व आहे ना. उत्सवामध्ये असं कधी भेदभाव केला जात नाही. आम्ही सुद्धा तेवढंच करतो ना, तेवढंच जो येणारा नाही पाया पडलं तरी ते प्रसाद देव द्यायला द्यायचं, तो देतोच आहे. तेव्हा उत्सव सगळ्यांना सामावून घेतो. याच्यामध्ये एक विषय आहे की जसे नितीन दादा म्हणले की आमच्या अध्यक्ष श्रीकांतजी शेटे खूप वेळा मार्गदर्शन करतात. तर एक निमिष मात्रे दर्शन घेणं, हे दर्शन किती वेळ घ्यावं, तर दर्शन एक क्षणभर असतं की जो क्षण जो असतो की आज हजारो भाविक आहेत, आपण नमस्कार किती वेळ करतो, तर ती मूर्ती 1 सेकंदात तुमच्या पुढे जी चक्षुला दिसती त्याचा आनंद घ्या, त्याचा आशीर्वाद घ्या आणि हे करा. गर्दी असू दे नसू दे. आणि या काळात तर गर्दी आहे. अख्खं पुणे नाही, अख्खा महाराष्ट्र, आता तो ग्लोबल गणेशोत्सव, लाखो भाविक. आणि जे आपण म्हणतो की वसुधैव कुटुंबकम, म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती दुसऱ्यांची काळजी घेणारी पण संस्कृती आहे. आज आपल्या संतांनी गाढवांना सुद्धा तहान भागवलेली आहे. तर हे तर माझे बांधव आहेत ना, की माझ्या दर्शनाबरोबर त्यांचंही दर्शन आहे. तर माझ्या सेल्फीमुळे, मी सेल्फी घेऊ नका आता परत आमचं कोणाचंही म्हणणं नाही, गैरसमज या की सेल्फी घ्या, पण थोडासा पॉईंट शोधा ना. तिथल्या कार्यकर्त्याला विचारा, तुम्ही हक्काने आम्हाला त्रास देणार हो की सेल्फी कुठे घेऊ. आम्ही सांगतो बऱ्याच वेळा की अरे तासभर जेवण करून ये, जरा गर्दी कमी होईल. तर सेल्फी घ्या, सेल्फी निश्चित घ्या, पण हे करताना तारतम्य, आणि हे तारतम्य आम्ही शिकवायला बसलेलं नाही. आम्ही फक्त तिथले व्यवस्था. आणि कधीतरी एखाद्या कार्यकर्त्याकडनं काहीतरी होतं आणि चुकून कधीतरी काय होतं, तो एकच अँगल असतो त्या गोष्टीचा. आणि जिथे चुकतं ना तिथे आम्हाला, तुम्हाला वाटत नाही तेवढ्या वरिष्ठांकडनं कानपिचक्या बसतात. आणि जसं नितीन दादा म्हणले, अहो 4-5 महिने दिवस रात्र राबतो भाविक यावे म्हणून, तर त्यांच्यावर आरेरावी करून आम्हाला काय मिळणार. तर हा जो गैरसमज हा काढून टाका आणि टेक्नॉलॉजीचा नक्की वापर करू. पण टेक्नॉलॉजीचा वापर करताना आमच्या ह्युमन लोकांना म्हणजे आमच्या भाविकांना त्रास द्यायचा नाही, अशी करू, अशी माझी गणपती चरणेन सर्व भाविकांना निश्चित विनंती आहे. त्याच्यात आरेरावीचं म्हणजे काय समर्थन आमच्याकडनं कधीच होणार नाही. जसं निलेश म्हटलं की आम्हाला लगेच वरिष्ठांकडनं त्या बाबतीत येतो, परंतु ह्या आरेरावीचं समर्थन न करता काय होतं, काही काही वेळेस कार्यकर्त्यांनी पण संयम बाळगलेला असतो, परंतु त्या संयमाचा बात कधीतरी चुकून तुटतो आणि तेच फक्त लोकांपुढे येतं. तर असं ते विन विन सिच्युएशन मध्ये पाहिजे. तुम्ही त्या भूमिकेत असाल तर तुम्ही काय करताय ह्याचा पण विचार केला पाहिजे, परंतु ह्याचं समर्थन कधी करता येणार नाही की जो येणारा आपला भाविक असतो तर त्याच्यावरती आपण आज तर माझं तुम्हाला तुमच्याशी बोलल्यानंतर माझं ठाम मत झालंय, तुम्ही जे बोलाल ते बरोबर आहे. कारण आतापर्यंत एकच बाजू कळली होती मला. आज तुमच्याशी बोलल्यानंतर खरंच मंडळ काय प्रकारचं काम करतं आणि ही जी 100, 125, 150 वर्ष जी मानाच्या गणपतीची परंपरा चालली आहे ना, ही गणपतीच्या कृपेमुळे असेल, पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे खरं आहे की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी करायचं, काळानुसार बदलत जायचं, हे जे होतंय हे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे, तुमच्यासारख्या विश्वस्तांमुळे घडतं. आणि म्हणून मला वाटतं अजून 1001 वर्ष तरी मानाचे गणपती असेच राहणार आहे, त्यांचा मान कायम राहणार आहे. आणि त्या मानातले गणपती ऑलरेडी आहेत आणि तुम्ही आजपासून माझ्यात एकदम मनात आलेला आहात. परफेक्ट एक जी बाजू क्लिअर करायची असते ती झालेली आहे माझ्या मनात. आता म्हणजे मला दृष्टांत मिळालाय, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. सर, आज गप्पा मारून खूप मजा आली आहे तुमच्यासोबत आणि इतक्या काही गोष्टी आम्हाला कळल्या आहेत मंडळांच्या की ज्या आम्हाला खरंच माहिती नव्हत्या की अशा पद्धतीने मंडळं सगळी काम करतात. पण तरीही मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्ही लोकांना काय आव्हान करू इच्छिता? पहिली गोष्ट, आव्हान म्हणजे हा प्राण आहे कुठल्याही उत्सव जसं प्रबोधन होत असतं. तर पहिली गोष्ट मी सांगेल की पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे मी जे पुढच्या पिढीला सुपूर्त करणाऱ्या निसर्गाचं ते पर्यावरण. म्हणजे सुपूर्त करताना काय आहे की ज्या प्लॅस्टिकच्या विघटनाला हजारो वर्ष लागतात ते आपण निर्माल्य आपल्या बाप्पाचं विसर्जित करताना आपण फक्त आपली प्लॅस्टिकची पिशवी काढून घेऊ. छोटे बदल करायचे, खूप मोठ्या बदलांनी जग बदलत नाही, छोट्या छोट्या बदलांनी माझं पर्यावरणाचं आहे. तर माझं सर्व भाविकांना आव्हान आहे की निर्माल्य, छोटीशी गोष्ट आहे, आता आपण नदीत टाकत नाही, आपण सगळे भाविक आपले चांगले आहेत, निर्माल्य कलशातच आपण विसर्जित करतो. पण विसर्जित करताना सुद्धा चुकून कोणी लक्ष नसतं तर फक्त प्लॅस्टिकची पिशवी काढू आणि हे करू. दुसरी गोष्ट की गणेशोत्सव हा आहे काय, म्हणजे बरीचशी आपण चर्चा झाली, गणेशोत्सव खूप मोठा आहे, पण मला वाटतं त्याच्यात अजून एक महत्त्वाचा भाग आहे की गणेशोत्सव काय, विचारवंत, बुद्धिवंत आणि कलावंतांचा आहे. तर प्रत्येकाला माझी विनंती आहे की तुमच्या जवळच्या गणेशोत्सव मंडळाला तुम्ही काही ना काही करून त्याच्यात उत्सवात सहभाग घ्या. उत्सव म्हणजे काय, तर कदाचित चित्रकला स्पर्धा असती, थोडे डान्स असतात,
तर प्रत्येक आपल्याच घराच्या जवळचं गणेश मंडळ याच्यामध्ये सहभागी हो, कारण हा या उत्सवाने काय दिलंय, या उत्सवाने स्वातंत्र्य दिलंय, या उत्सवाने प्रबोधन दिलंय. याच्या आधी विषय कदाचित वेगळा होईल की स्पष्ट सांगतो की इतर धर्मात समूह प्रार्थना व्हायची पण हिंदू धर्मात समूह प्रार्थना नव्हती. तर ते मला वाटतं लोकमान्य टिळक आणि सर्व त्यांच्या सहकार्याची खूप मोठी देणगी आहे की हिंदू धर्मात मला वाटतं की जी प्रार्थना आहे ही वैयक्तिक प्रार्थना होती, पण या उत्सवाने सर्व जातींना एकत्र आणून हा उत्सव केला. तर मला वाटतं सर्वांना माझं आव्हान आहे की घराच्या जवळच्या गणेश, अरे सगळे वाट बघतायत रे कार्यकर्त्यांची, तुमच्यासारख्या लोकांची, तर सर्वांनी आपल्या गणेशोत्सवात सहभागी व्हा. आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला वाटतं की हे आम्ही दरवेळेस अनाऊन्स करतो की कोविडपासून कसबा गणपती मनामनात आणि घराघरात हे आपण चालू केलं होतं. म्हणजे काय केलं होतं की कोविडमध्ये अशी सिच्युएशन आली होती की अनेक आजी आजोबा आहेत की जे पेठेतनं कोथरूडला गेले, सातारा रोडला गेले, किंवा अनेक भाविकांना दर्शनाला येता आलं नाही. मग त्यांच्यासाठी काय केलं तर आपण गणेश मूर्ती 250 गणेश मूर्ती आपण आवाहन केलं की आम्ही तुम्हाला घेऊ, की कोविडसाठी इथे येऊ नका, आम्ही सगळे सामाजिक भान असणारे लोक होतो, मग आपणच सगळे. मग हा उत्सव सुद्धा त्याचाच आहे. मग त्यावेळेस 250 गणेश मूर्ती आपण गुगल फॉर्म केला होता, कारण देणार कसे फॉर्म, तर ते करून लकी ड्रॉ काढायला लागला आपल्याला. तर ही अजूनही आता 6-7 वर्ष झाले त्याला अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे. आणि पुढच्या वर्षी जर तुम्हाला कसबा गणपती घरात बसवायचा असेल तर नक्की कसबा गणपती घराघरात मनामनात याचा जो गुगल फॉर्म जो डिक्लेअर होतो, ज्या 250 शाडूच्या अतिशय सुंदर मूर्ती याही तुमच्या घरी येऊ शकतात. त्या युवकांनी ग्रामदैवतेची, ज्याचा छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने जो स्थापन झालेला गणपती आहे, तो गणपती तुमच्या घरात स्थापित होऊ शकतो. तर मी सगळ्यांना विनंती करेल की या बाबतीत पुढच्या वर्षी सहभागी व्हा आणि या गणेशोत्सवासाठी सर्वांना आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा. नितीनदा, खरं तर ह्या गणेशोत्सवामध्ये खूप भाविक रस्त्यावर येतात आणि हा सगळ्या गणपती मंडळांना भेटी देतात, दर्शनार्थी असेल, त्यानंतर सजावट पाहायला येतात. पण हे जर नियोजन आहे ना पोलीस आणि मंडळांच्या समन्वयातनं होतं. तर ह्याच्यामध्ये माझं म्हणजे आव्हान म्हणता येणार नाही, पण तुम्ही ती काळजी घ्या म्हणजे भाविकांनी. कारण पोलीस काय करतात, विशेषतः 5 दिवसानंतर म्हणजे जेव्हा गौरी गणपती विसर्जन होतात ना त्यावेळेस खूप गर्दी होती आणि त्या गर्दीच्या वेळेस आहेत ना पोलीस प्रशासन एक मॅप डिक्लेरेशन करतं की तुम्ही चालत चालत कशा पद्धतीने दर्शन घ्या. म्हणजे तुम्हाला प्रामुख्यानं पुणे शहरातील मध्यवस्तीतील सगळ्या गणपती मंडळांना भेटी पण देता येईल आणि त्या नियोजनामध्ये तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. कारण काय माहिती का, यावर्षी आहे ना गेल्या 2 वर्षापासून मेट्रो चालू झाली पुण्यामध्ये आणि ह्यावेळेस आहे ना मंडे मेट्रो स्टेशन जस्ट आता 5-6 महिन्यापूर्वी चालू झाले. त्यामुळे भाविकांना ते इझी राहणार आहे. आपण आपली कुठलं जे काही खाजगी वाहनं तुम्ही घेऊन येताल ती तुम्ही त्या मेट्रो स्टेशनच्या इथं लावा, मेट्रो आणि पुण्यामध्ये या. जसं पोलीस प्रशासनाने तुम्हाला मॅपिंग दिले त्याप्रमाणे सगळे गणेशोत्सव बघा. म्हणजे प्रशासनाला पण हे सगळं करणं जरा सुकर होईल, मंडळांची पण कुठेतरी काही व्यवस्थामध्ये गडबड होणार नाही. आणि आपण ज्या सूचना देतात ना त्या जर फॉलो केल्या ना सगळ्या भाविकांनी तर, कारण शेवटी आहे ना हा उत्सव मी मगाशी पण म्हटलं, हा उत्सव तुमचा आहे, भाविकांचा आहे. जर लोकच आली नाही तर त्या उत्सवाला मजा राहणार नाही. त्यामुळे भाविकांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं. शक्यतो मोबाईलचं युग जरी असलं तरी ह्या आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटीला जातोय तर समोर तुम्हाला बाप्पा असतो, सजावट असतं, त्याचं सुख आपल्या नेत्रांनी घ्या, ना की आपल्या मोबाईलला प्रायोरिटी द्या. कारण उलटं मी तर म्हणतो मोबाईलचा वापर कमीत कमी करा. कारण काय मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, कारण या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याच्या नियोजनासाठी पोलीस कार्यकर्ते असतात. पण आपण जर आपली काळजी घेतली तर ह्या दुर्घटना होणारच नाही असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांना माझं तेच एक काळजीचंच आव्हान असेल की या सर्व उत्सवात तुम्ही येताना या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि हा उत्सव आनंद उत्सव जो आहे तो आनंदानेच त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तुळशीबाग गणपतीचं यावर्षी 125वं वर्ष आहे. त्यानिमित्त ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की आपण आवर्जून 10 दिवसामध्ये ह्या गणेश उत्सवाला भेट द्यायला नक्की या आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा आपण सहभागी व्हा असं आव्हान आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून करतो. नाही पण मला खरंच आज खूप छान वाटलं ह्या गोष्टीचं की इतक्या वर्षांपासूनचा जो मानाच्या गणपतींचा वारसा आहे, गणपतीची कृपा आहेच, भाविकांचं गणपतीसाठीचं प्रेम भक्ती आहेच, पण तुमच्यासारखे कार्यकर्ते, विश्वस्त हे खरं कारण वाटतात मला. आणि ह्या नोटवरती आमच्या पॉडकास्टचा हा प्रसाद आहे, तो घेऊन आपण पॉडकास्ट संपूया. खरंच घ्यायचा आहे.